सुस्वागतम. सकाळ माध्यम समूहाच्या यीन अर्थात यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचा युवा वॉरियर पुरस्कार प्रदान सोहळा आणि या सगळ्या युवा वॉरियर्सला समर्पित त्यांच्या कार्याचा गौरव करणारा एक अतिशय बहारदार पुस्तक विशेषांकाचं प्रकाशन समारंभ. या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व युवा वॉरियर्सचं आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मिलिंद कुलकर्णी मनपूर्वक स्वागत करतो. समाजामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या कर्तृत्ववान मंडळींना दाद देणं ही परंपरा थेट नानासाहेब परुळेकरांपासून सुरू झालेली आता आमच्या अभिजित पवार सरांपर्यंत चालू आहे आणि इथूनही पुढे चालू राहणार याची आम्हाला खात्री आहे. युवकांची ऊर्जा कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने मार्गस्थ व्हावी, सकारात्मक रस्त्यावरती ती वळवावी, नवनिर्मितीमध्ये त्यांनी कार्यरत राहावं या हेतूने अभिजित पवार सरांनी यीनची स्थापना केली. इन्स्पायर, नेटवर्क आणि डिलिव्हर हे त्याचं ब्रीदवाक्य आहे. यीन आता एक चळवळ झाली आहे. यीनच्या निवडणुका असतात, त्यांचे मंत्री असतात, प्रवीण सर त्यांचे मुख्यमंत्रीसुद्धा असतात. चांगल्या अर्थाने राजकारण यीनच्या माध्यमातून आमचे सगळे तरुण दोस्त शिकत आहेत. समर यूथ समिट असेल, अशा वेगवेगळ्या शेकडो प्रकल्पांवरती यीनच्या माध्यमातून काम सुरू आहे. युवा वॉरियर्स हा सुद्धा यीनच्या माध्यमातून अतिशय राबवलेला यशस्वीपणे एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पच आहे. मी पुन्हा एकदा या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक माननीय श्रीराम पवार सर यांना प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करतो. नमस्कार. युवा वॉरियर्स या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी इथं आलेल्या सगळ्यांचं मी सकाळच्या वतीनं पहिल्यांदा स्वागत करतो. ज्यांना पुरस्कार देण्यासाठी इथं निवडलेलं आहे त्यांची एका विशिष्ट चाळणीतून आमच्या यीनच्या सगळ्या सहकाऱ्यांनी निवड केलेली आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. याचं कारण ह्या सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी असं कर्तृत्व गाजवलेलं आहे की ज्याची दखल समाजानं घ्यावी. सकाळसारख्या माध्यमांना हा आदर्श लोकांसमोर ठेवावा. अशा आदर्शांचा सन्मान म्हणून या सोहळ्याकडं पाहता येईल. या सोहळ्यासाठी इथं उपस्थित असलेल्या राज्याच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, PN कदम साहेब, महेंद्र कल्याणकर साहेब, प्रवीण तरडेजी, लवकरच इथं विश्वजित कदमजी येतील आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाशजी पण येत आहेत. तर या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतो आहे. त्याच्या मागची भूमिका अशी आहे की जे काही चांगलं घडतं आहे त्याच्या पाठीवर कुणीतरी थाप मारावी आणि तो थाप मारण्याचा भाग म्हणून हा कार्यक्रम होतो आहे. यंग इन्स्पिरेटर नेटवर्क हे आज महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये असा कुठला भाग अनटचड नाही आहे की जिथे यंग इन्स्पिरेटर नेटवर्कचं कोणी ना कोणीतरी नाही आहे. जवळपास 2600 कॉलेजमध्ये यंग इन्स्पिरेटर नेटवर्कची मुलं काही ना काहीतरी काम करत आहेत. आणि जेव्हा हे सुरू झालं तेव्हाच अभिजित पवार सरांचं असं म्हणणं होतं की एक संघटन असं याच्याकडे बघून का याच्याकडे चळवळ म्हणून बघूया आपण, की ज्याच्यातून अशी मुलं घडतील, असे तरुण घडतील की जे समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लीडरशिप करतील. लीडरशिप चांगल्या अर्थानं, ती केवळ पॉलिटिक्समधली लीडरशिप नव्हे तर लीडरशिपची पोकळी ही सर्व क्षेत्रांमध्ये कायमच असते. आणि लीडरशिपचे अनेक गुण शिकवले जातात, अभ्यासक्रमात असतात, माणसं चुकत माकत शिकतात. पण या सगळ्यामध्ये समाजाचं भान आणि एम्पती नावाची एक चीज असते की दुसऱ्याविषयी सहानुभूती. तर तो संस्कार या सगळ्या चळवळीतून रुजवता येईल का असा प्रयत्न आमच्या पहिल्या कार्यक्रमापासून आम्ही करतो आहोत. आमिर खान यांच्या हस्ते आणि आमिर काफरसारखा आंतरराष्ट्रीय ज्याचे सन्मानित ट्रेनर त्यांच्या उपस्थितीत यीनची सुरुवात मुंबईमध्ये झाली. आणि तेव्हा असं वाटत होतं की हे कुठंपर्यंत पोचेल आणि यातून काय काय होऊ शकेल. कारण सर्वसाधारणपणे आपल्या सगळ्यांचं म्हणजे ज्यांचं वय 40 उलटून गेलेलं आहे आणि ज्यांचं वय 50च्या जवळपास आलेलं आहे अशा सगळ्यांना असं वाटत असतं की पुढची पिढी ही वाया जायला लागली आहे. ती बहुधा मोबाईलमध्ये रंगलेली आहे, ती स्वतःमध्ये गुंतलेली आहे किंवा ती फक्त आपल्या करिअरपुरतं बघते. तिला शेजारच्या घरातल्यांच्या लोकांची नावही माहिती नसतात. अशा प्रकारच्या तक्रारी आपण नेहमी करत असतो. यीनमध्ये
संदीप काळे इथं आहे. संदीप आणि त्याच्या सहकार्याने जेव्हा हे सगळं नेटवर्क महाराष्ट्रभर विणलं आणि त्या नेटवर्कच्या माध्यमातून जेव्हा गावागावात फिरून या मुलांशी संवाद साधता आला, तेव्हा असं लक्षात आलं की हे मुलांना समजून न घेताच तयार झालेले गैरसमज आहेत. मुलांमध्ये सगळेच असे मोबाईलचे आहे गेलेले नाही आहेत, सगळेच फक्त करिअर ओरिएंटेड नाही आहेत, सगळे समाजापासून तुसडेपणानं वागणारे नाही आहेत. असे एक असतील, पण ते सगळ्याच पिढ्यांमध्ये सगळ्याच समाजात कायमच असतात. तेवढंच प्रमाण आत्ताच्या पिढीत पण आहे, त्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळे या मुलांमध्ये मुळातच आश्वासकता आहे. काळानुसार त्यांची व्यक्त होण्याची माध्यमं बदलली आहेत. त्या मधून जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला तर ही मुलं प्रचंड ऊर्जेनं काम करू शकतात, याचं भान आम्हाला अगदी पहिल्या वर्षातच आलं. आणि त्यानंतर ईनचं जे एक प्रमुख ध्येय होतं की मुलांमध्ये सामाजिक बांधिलकीची, समाजभानाची जाणीव रुजवणं. त्याच्यातून मग आमटेंच्या समसंस्कार छावणीत मुलांना घेऊन जाण्यापासून रस्त्यावरच्या मुलांसाठी शाळा चालवणं, रुग्णालय चालवणं, नवरात्रोत्सवात, गणपतीच्या उत्सवात सगळ्या मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिकच्या मॅनेजमेंटमध्ये ईनच्या मुलांनी मदत करणं, आरोग्य सुविधांसाठी मदत करणं, पर्यावरणाच्या जागृतीसाठी काही ना काही ते उपक्रम करणं, प्रदूषणाच्या विरोधात लढ्यात उतरणं, असे अनेक कार्यक्रम मुलं करत होती. आणि त्याच्यातून लक्षात येत होतं की यांच्यामध्ये नेहमीच्या आपल्या टिपिकल कल्पनांच्यापेक्षा आणखी काहीतरी करायची ऊर्जा निश्चित आहे. त्यानंतर एका टप्प्यावर आम्ही असं ठरवलं की मुलांमधल्या ज्याला आपण जी लिडरशिप आपल्यासमोर स्पष्टपणे असते, पॉलिटिकल लिडरशिप किंवा सोशल लिडरशिप, या प्रकारची लिडरशिप डेव्हलप करावी. आणि आत्ता ज्याचा उल्लेख केला ईनच्या निवडणुका, आपल्याकडे गेली अनेक वर्ष राज्यामध्ये कॉलेजच्या निवडणुकांवर बंदी आहे. ही कल्पना जेव्हा अभिजित पवारसाहेबांनी आमच्याकडे मांडली तेव्हा या निवडणुका कशा घ्यायच्या हा मोठा प्रश्न होता. पण प्राचार्यांना समजावून सांगितलं, कुलगुरूंना समजावून सांगितलं की सकाळ याच्यामध्ये आहे आणि ज्याची भीती वाटते की राजकीय पक्ष याच्यामध्ये येतील, गटतट येतील, हाणामाऱ्या होतील आणि कॉलेजवरचं सगळं वातावरण बिघडून जाईल, असं काही सकाळ होऊ देणार नाही याची हमी दिली आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की अपवादात्मकसुद्धा कुठं वाद झाला नाही आणि महाराष्ट्राच्या सगळ्या भागातून ईनचे प्रतिनिधी निवडून आले. या निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून जिल्हा पातळीवर मंडळं तयार केली आणि मग राज्याच्या पातळीवर मंत्रिमंडळ आणि त्याचा मुख्यमंत्री तयार झाला. फक्त हे म्हणजे अनेक शाळा कॉलेजमध्ये असतं की एक मंत्रिमंडळ तयार करायचं आणि त्यांची नावं बाहेरपाठीवर लावायची. आमच्या या ईनच्या सहकार्याने त्यांना प्रॉपर वर्षभर ट्रेनिंग दिलं. ते तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटले, ते अनेक मंत्र्यांना भेटले, ते विधिमंडळ सचिवांना भेटले, विधानमंडळाचं कामकाज कसं चालतं, प्रश्नोत्तर कसे असतात, हक्कभंग कसा असतो, वेगवेगळी आयुधं कशी वापरायची, हे सगळं ट्रेनिंग या मुलांना दिलं. आणि त्यांचं 3 दिवसाचं अधिवेशन आम्ही मुंबईत घेतलं. त्यांच्यासमोर निवृत्त न्यायाधीशांपासून, कायद्याच्या क्षेत्रातल्या मान्यवरांपासून ते इंडस्ट्रीच्या क्षेत्रातल्या मान्यवरांपर्यंत अनेक लोक बोलले आणि त्यांचं ओपन सेशन झालं. तेव्हा असं लक्षात आलं की राज्याच्या कृषीमंत्र्यांना जितकी राज्यातल्या शेतीविषयक प्रश्नांची जाणीव आहे, तितकीच जाणीव आमचा ईनचा कृषीमंत्री पोटतिडकीनं त्या अधिवेशनामध्ये मांडत होता. आणि याचं इतकं म्हणजे ग्रूमिंग म्हणजे कुठल्या पातळीपर्यंत असू शकतं. आणि त्याचा परिणाम म्हणून नंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, नगरपालिकांच्या निवडणुका, याच्यामध्ये अनेक ईनचे कधीतरी मंत्री होते, ईनचे जिल्हा पातळीवर निवडून आलेले प्रतिनिधी होते, हे आता या सगळ्या सभागृहांमध्ये कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या माध्यमातून काम करतात. आमचं धोरण पहिल्यापासून स्पष्ट होतं, विचारसरणी कुठली असो, पक्ष कुठलाही असो, लिडरशिप ही तयार झाली पाहिजे आणि समाजाभिमुख लिडरशिप ही तयार झाली पाहिजे. ती हळूहळू करत ईनमध्ये रुजते असं दिसतंय. समाजभान रुजलं, लिडरशिप रुजली, तर लिडरशिपसोबत बाकीच्या क्षेत्रातले जे नेतृत्व गुण आहेत तेही रुजावेत. विशेषतः पुढचं जे आपल्यासमोरचं आव्हान आहे, जगासमोरचं आव्हान आहे, तंत्रज्ञान खूप झपाट्यानं बदलतं आहे. 4G 5G असं करत आपण फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशनकडे निघालो आहोत. आणि याच्यामध्ये आज जे आपण काही शिकतो आहोत, आज ज्या प्रकारची करिअरची क्षेत्रं आपल्यासमोर आहेत, ती मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या 5 वर्षात 10 वर्षात किंवा आज जी मुलं कॉलेजला आहेत त्यांचं कॉलेज शिक्षण संपत असताना बदलणार आहेत. त्यामुळे आपण जे शिक्षण घेतलं ते खरंच प्रस्तुत आहे का, रेलेवंट आहे का, असे मोठे प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. पारंपरिक पद्धतीनं त्यात बदल व्हायला काही काळ जाईल, त्याची पण एक प्रोसेस असते. पण तोपर्यंत एक पिढी वाया जाऊ द्यायची का, असा विचार घेऊन या मुलांमध्ये मग जे काही नवे प्रवाह आहेत, आय टीमधले असतील, रोबोटिक्समधले असतील, नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये असतील, बायोटेक्नॉलॉजीमध्ये असतील, तर या सगळ्यांचं काही ना काहीतरी किमान नॉलेज म्हणजे डिझाईनवरचं एक ईनच्या माझ्या सहकाऱ्यांनी वर्कशॉप घेतलं होतं. त्याच्यामध्ये संगीतामध्ये डिझाईन कसं असू शकतं याच्यावर सुद्धा एक सुंदर लेक्चर झालं होतं. तर या प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना समोर आणून त्यांचं एक्सपोजर या तरुणांना द्यायचं, अशी एक प्रगल्भ अशी वाटचाल ईनची सुरू आहे. आणि ईन आता अशा एका टप्प्यावर आलं आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक अतिशय उत्तम संघटना आहे,
जे मिशन मोडवर काम करतात, ज्यांना स्वतःच्या करिअरची चिंता आहे, ज्यांना समाजाची सुद्धा चिंता आहे आणि ज्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे, अशी एक भक्कम तरुण पिढी उभी राहताना दिसते. मला वाटतं ही इन्न मागच्या काही वर्षांच्या काळात करून दाखवलेलं आहे. त्या वाटचालीतला आजचा टप्पा म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाची मुद्दा काही ना काहीतरी उमटवलेली आहे, अशा तरुणांना निवडणं आणि त्यांचा आज इथं सत्कार करणं. तर असे लोक निवडताना ऑब्व्हियसली काही निकष कार्यपद्धती ठरवली गेली आणि त्यातून या सगळ्या नामवंतांना आज इथं आपण बोलवलेलं आहे. यांची सत्कार करण्यामागचा आणखी एक हेतू असा आहे की सकाळची एक प्रदीर्घ काळाची परंपरा आहे. जे समाजात चांगलं घडतं आहे, म्हणजे सकाळ पॉझिटिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहे अगदी सुरुवातीपासून. तर हे चांगलं जे घडतं आहे ते समाजासमोर मांडावं. आज आपण ज्या सगळ्या लोकांचा इथं सन्मान होणार आहे तरुणांचा, त्यांनी काही ना काहीतरी असं चांगलं घडवलेलं आहे आणि ते आता टेक ऑफ घ्यायच्या एका स्टेजला आलेले आहेत. तर ते टेक ऑफ घेत असताना त्यांच्या पाठीवर थाप मारणं हा जसा भाग आहे, तसाच आपणही असंच घडू शकता असं ओळखलेल्या सगळ्या तरुणांसमोर एक आदर्श मांडणं, त्यांना प्रेरणा देणं, असा सुद्धा भाग या सोहळ्यामागं आहे. या सोहळ्यासाठी आपण सगळेजण इथं आलात, विशेषतः सगळे मान्यवर इथं आले. त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू. श्रीराम पवार सरांना मी व्यासपीठावरच थांबायची विनंती करतो. त्यांच्याबरोबर सकाळ माध्यम समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदयजी जाधव सर, आमचे COO महेंद्र पिसाळ सर, सकाळचे संपादक संदीप काळे सर, त्याचप्रमाणे सकाळच्या पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस, या सगळ्यांना मी विनंती करतो आपण पुढील मान्यवरांना घेऊन व्यासपीठावरती यावं. उद्योग, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री माननीय आदिती तटकरे, त्याचप्रमाणे संकल्प ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन पुणेचे संस्थापक संचालक डॉक्टर PN कदम, आपल्या सगळ्यांचे लाडके लेखक, अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे, त्याचप्रमाणे कामगार आयुक्त आणि औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचालक डॉक्टर महेंद्र कल्याणकर सर, या सर्व मान्यवरांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. या वॉरियर्सच्या मागं जी आमची ऊर्जा आहे, सकाळचे संपादक संदीप काळे तरुण आहेत आणि मनानेसुद्धा तरुण आहेत. जाता जाता कानात मला म्हणले, तुम्ही या सगळ्यांपेक्षा लय चांगले दिसता राव, याला काय अर्थ आहे. तर असं मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आम्ही यांच्याबरोबर काम करत असतो. व्यासपीठावरच्या मान्यवरांचा यानंतर आपण सन्मान करणार आहोत. मी सर्वप्रथम उदय जाधव सरांना विनंती करतो, आपण युवा राज्यमंत्री माननीय आदिती तटकरे यांचं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा. सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, त्याच्याबरोबर संकल्पच्या वतीने एक आरोग्य निर्भर किट आपल्याला भेटीदाखल देण्यात येते आणि हा विशेष अंक देखील. मी यानंतर संदीप काळे सरांना विनंती करतो, आपण कामगार आयुक्त आणि औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालक डॉक्टर महेंद्र कल्याणकर सर यांचा स्वागतपर सन्मान करावा. मी आमचे COO महेंद्र पिसाळ सरांना विनंती करतो, आपण संकल्प या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन पुणेचे संस्थापक संचालक डॉक्टर PN कदम सर यांना सन्मानित करावं. मी श्रीराम पवार सरांना विनंती करतो, आपण आपल्या सगळ्यांचे लाडके लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि एक अतिशय उत्तम व्याख्याता प्रवीण तरडे यांचा स्वागतपर सन्मान करावा.
यानंतर या सर्व उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो, युवा वॉरियर्स या पुस्तकाचं विशेष अंकाचं आपण या ठिकाणी प्रकाशन करावं. आत्ता श्रीराम पवार सरांनी फार सुंदर बोलीभाषेतला शब्द वापरला की यांची निवड करताना कुठल्या कुठल्या चाळणीतनं ते आलेले आहेत. चाळणी मारणं म्हणजे खडे बाजूला काढून चांगलं धान्य आपण निवडतो, तशीच महाराष्ट्रातनं या उत्तम सगळ्या युवा वॉरियर्सची निवड केलेली आहे. मित्र, तुमचं खूप मनापासून अभिनंदन करतो. या सर्व मान्यवरांना विनंती करतो की या सगळ्यांचे अचिव्हमेंट्स, त्यांचं काम, त्याची नोंद सकाळ माध्यम समूहाने घेत महाराष्ट्रातनं ज्यांची निवड केलेली आहे त्यांच्यावरती एक विशेष पुस्तकाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद. त्यांनी स्टेजच्या समोर बसून घ्यायला हरकत नाही. 35 वर्षांपूर्वी मिरजेच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं एका तरुणांनी पदवी घेतली. काही काळ MPSCची एक्झाम झाल्यानंतर शासकीय सेवेमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलं आणि नंतर गेली 24 वर्ष इतर कुठल्याही पॅथीवर टीका न करता, ज्याला इंटिग्रेटेड मेडिकल मॉडेल म्हणजे एकात्मिक वैद्यकीय प्रणाली, त्याचा पुरस्कार करून आहार विहार हेच उपचाराचं सूत्र मानून कार्यरत असणारे आणि संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संस्थापक असणारे, जगभरामध्ये 370हून अधिक ज्यांनी कार्यशाळा कंडक्ट केलेल्या आहेत, प्रसिद्ध फिजिशियन, वर्तनशास्त्राचे तज्ज्ञ डॉक्टर PN कदम यांना मी मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांचं कौतुक करायचं आहे ते सर्व युवा वॉरियर्स, आणि या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहून आम्हा सर्वांना तुमचं जे कौतुक करायचं आहे, या कौतुकासाठी इथं आलेल्या महाराष्ट्राच्या मंत्री कुमारी आदिती तटकरे मॅडम, महेंद्र कल्याणकर सर, सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार सर, इतर सर्व मान्यवर, अभिनेता प्रवीण तरडे आणि आपण सर्वजण. अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये खरंच कौतुक करण्याची गरज आहे का आणि कौतुक करायला पाहिजे का, या प्रश्नाचं असा प्रश्न मला बाहेर आत्ता विचारला होता आणि त्याचं उत्तर दिलं होतं मी, होय. एका लहान मुलालासुद्धा लहानपणी तू अमुक अमुक जर अभ्यास केलास, एवढे मार्क मिळाले तर तुला चॉकलेट देईन, बिस्किट देईन किंवा खेळणं देईन, असं मोटिवेशन आपल्या लहानपणापासून आम्ही पाहिलं. आणि माझ्या लहानपणी मला आठवतं आहे की या मोटिवेशनबरोबर दुसरं एक मोटिवेशन होतं की एवढा एवढा मार मिळेल आणि एवढं केलं नाही तर नक्की तुला मार मिळेल, हे एक वेगळं मोटिवेशन होतं. आणि त्या मोटिवेशनसाठी सुद्धा खूप काही अचिव्हमेंट होत होत्या. युवावस्था आणि या युवावस्थेतील महत्त्व काय आहे, तर साधारणपणे वयाच्या 11व्या-12व्या वर्षापासून, म्हणजे मी स्वतः एक मेडिकल डॉक्टर तर आहेच, पण त्याचबरोबर मानसोपचार आणि वर्तनोपचार याविषयी काम करत असल्यामुळं मला नेहमी जाणवतं की हे जे वय आहे, वय वर्ष 11 ते 22-23, यामध्ये एक निश्चित निर्णय घेण्याची एक क्षमता आणि आपल्याला पुढं काय करायचं आहे याचा विचार करण्याची एक क्षमता या वयात तयार होत असते. म्हणजे आपल्या शरीरातील हार्मोनल बॅलन्सच ते सांगत असतो की तुम्हाला पुढं काय करायचं, काय मिळवायचं आहे. पण बऱ्याचदा एक प्रश्न असा तयार होतो, आणि विशेषतः आत्ता 21व्या शतकातली सगळ्यात मोठी आणि गंभीर समस्या कोणती आहे, तर कोणतं क्षेत्र निवडावं. आजपासून 40 वर्षापूर्वी ज्यावेळी हा प्रश्न होता, 40-42 वर्षापूर्वी ज्यावेळी माझी 10वी झाली, त्यावेळेला सर्व क्षेत्र ही मर्यादित होती. म्हणजे इंजिनियर, डॉक्टर, वकील आणि त्याच्यानंतर फार झालं तर बँकेत क्लार्क किंवा असं काहीतरी सरकारी नोकरी, याच्या पलीकडे काही फारशी आकर्षणं नव्हती. आज युग बदललं आहे आणि आपल्यासमोर शेकडो नव्हे हजारो वेगवेगळे व्होकेशन, प्रोफेशन हे सगळे समोर आहेत. आपल्यासमोर कोणतं ध्येय असावं, एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ हे काय असावं, याच्याविषयी खूप संभ्रमावस्था तयार व्हावी असं सगळं वातावरण आहे.
मला यश मिळेल की नाही, आणि ज्यांनी यश मिळवलं त्यांच्याकडे पाहायला गेलं तर तसंच्या तसं मला यश मिळवता येईल का, आणि समाजामध्ये प्रचंड वाढत चाललेली तुलना हे या संभ्रमाचं एक मुख्य कारण आहे की ते करतायत मग मी का नाही करत, किंवा अगदी घरामध्ये सुद्धा शेजारच्या भगिनीच्या मुलांना आणि मुलींना किती मार्क मिळवले आणि माझ्या मुलांना का नाही पडत, ह्या सगळ्या समस्येतून आज समाज चाललेला आहे. पण हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा आपलं क्षेत्र निवडत असताना आपल्या क्षमता काय आहेत आणि आपण काय करू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे. 6 क्षेत्र ही केव्हाही तुम्ही निवडा आणि या 6 क्षेत्रामध्ये कोणतंही कार्य तुम्ही घ्या, ते कधीही तुम्हाला कमी पडू देणार नाही जगण्यासाठी, आनंदासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि यातायात म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, या 6 क्षेत्रामध्ये तुम्ही कोणत्या पातळीवरचं ज्ञान अर्जित करताय, शिक्षण घेताय आणि त्याचबरोबर त्याचा वापर कसा करताय याच्यावर तुम्हाला किती पैसे मिळायला पाहिजेत, मिळतील हे अवलंबून आहे. आणि या 6 क्षेत्रामध्ये म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं तर अन्न या क्षेत्रामध्ये आपण शेती करू शकतो आणि अन्न या क्षेत्रामध्ये आपले फूड प्रोसेसिंग युनिटसुद्धा असू शकतं. आरोग्य या क्षेत्रामध्ये एखादा वॉर्डबॉय आणि नर्ससुद्धा होऊ शकते आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये एखादा स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरसुद्धा होऊ शकतो. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. म्हणजेच तुमची शारीरिक क्षमता, तुमची मानसिक क्षमता, त्या मानसिक क्षमतेला दिलेली बौद्धिक जोड, ज्ञानार्जन करण्याची ओढ आणि त्यामुळं मिळणारी बौद्धिक जोड, ज्याला आपण इनोव्हेटिव्ह आयडियाज आणि कन्सेप्ट असं म्हणतो. म्हणजे यंग इन्स्पिरेटर नेटवर्कचा ज्यावेळी मी अभ्यास करत होतो की यंग इन्स्पिरेटर नेटवर्क काय आहे आणि अभिजित पवारांनी अशा पद्धतीनं हे काय योजलेलं आहे, ते मला खूप अभिमान वाटला की महाराष्ट्रात, मराठी मातीमध्ये, म्हणजे केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर केवळ संपूर्ण जगाला आदर्श होईल अशी एक यंत्रणा या यंग इन्स्पिरेटर नेटवर्कने तयार केलेली आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जास्तीत जास्त चांगलं कार्य करू शकता आणि करण्यासाठी काय हवं ते ज्ञान, ते स्किल तुम्ही प्राप्त करा. मित्रांनो, मी 1-2च गोष्टी तुम्हाला याबाबतीत सांगेन की आपण कोणतंही कार्य निवडत असताना त्यामध्ये मला शारीरिक श्रम करावे लागणार आहेत, बौद्धिक श्रम करावे लागणार आहेत, मानसिक माझी क्षमता ती करण्याची आहे की नाही हे सुद्धा पाहायला पाहिजेच. पण हे पाहत असतानाच यामध्ये येणारे अडथळे आणि अडचणी दूर करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे की नाही हे सुद्धा आपण पाहायला पाहिजे आणि त्याचं मार्गदर्शन आपण घ्यायला पाहिजे. मी अगदी 11वी-12वीमध्ये असताना काही छान पुस्तकं वाचली आणि त्यातलं एक वाक्य मला नेहमी आठवतं अशा प्रसंगी, की कारण माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये डॉक्टर झाल्यानंतर ज्यावेळी मी डॉक्टर झालो, मेडिकल ऑफिसर झालो, MPSC झालो आणि त्याचबरोबरीनं अनेक उतार चढाव मी पाहिले. माझ्या प्रॅक्टिसच्या अतिशय अत्युच्च क्षणी असताना माझ्या मनामध्ये विचार आला की जी डॉक्टरची प्रॅक्टिस मी करतो आहे ती प्रॅक्टिस बरोबर नाही, मला ही सर्व्हिस सोडायला पाहिजे. मी सर्व्हिस सोडली. शासकीय सर्व्हिस सोडणं हे एवढं सोपं नव्हतं. माझे वडील तर प्राथमिक शिक्षक. पण त्यानंतर मला काय करायचं आहे हे शोधत असताना 1997 साली ज्यावेळी माझ्या डोक्यामध्ये आलं की आपल्याला ह्या सगळ्या पॅथी ज्या एकमेकाशी विनाकारण वाद घालत आहेत त्यांना एकत्र आणणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यावर गेली 24 वर्ष मी कार्य सुरू केलं. हे सगळं प्रवाहाविरुद्धचं पोहणं होतं. पण मला असं वाटतं आजही की आपलं वय किती आहे आणि आपण काय वयात काय विचार करतो याच्यापेक्षा आपल्याला काय जगायचं आहे आणि आपण नेमकं आपल्या आयुष्याचा, जीवनाचा उद्देश काय आहे हे ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यावेळी मी एक वाक्य वाचलं होतं आणि ते वाक्य असं होतं की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आले नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे वाक्य माहीत आहे की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. एखादं स्वप्न पाहणं, ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडणं आणि दुर्दैवाने हे स्वप्न भंग पावलंच तर त्याच्याच तुकड्यावरून रक्ताळलेल्या पावलाने दुसऱ्या स्वप्नाच्या मागे धावणं मानवाच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळंच. त्यामुळं केवळ सर्वायवल किंवा मला जिवंत राहायचं आहे म्हणून कार्य न करता जे काम करतो ते काम करत असताना त्याचा आनंद घेणं आणि ते काम करून झाल्यानंतर, ते कार्य पूर्ण झाल्यानंतर त्याचं समाधान मिळणं, या 2 गोष्टी तुम्हाला मिळत आहेत की नाही हे पाहावं, एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगेन. आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी या चाळणीतून, जसं सांगितलं आता कुलकर्णी सरांनी की या चाळणीतून निवडून, श्रीराम पवार सर म्हणत होते की जी चाळणी आहे ती खूप अवघड असते. नक्कीच असते, कारण तुम्ही ज्यांना निवडलं त्याच्यापेक्षा ज्यांना निवडलं नाही
त्यांनासुद्धा मी आज या निमित्ताने हे सांगू इच्छितो की कदाचित पुढच्या वेळी त्या चाळणीतून येण्याची वेळ तुमची असेल. कार्य करत राहा, पुढे जात राहा आणि आपण सर्व जे आजचे कौतुकास पात्र इथं युवा वॉरियर्स आहेत यांचं पुन्हा एकदा मी संपूर्ण आम्हा सर्वांतर्फे, सकाळ परिवारातर्फे, संकल्प परिवारातर्फे आणि सर्वांच्यातर्फेच पुन्हा एकदा कौतुक करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू. वर्तनशास्त्राच्या तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर PN सरांनी शालेय वयात वि. स. खांडेकरांच्या अमृतवेल पुस्तकाची सुरुवातीच्या 4 ओळी घेऊन प्रेरणा घेतली. फार सुंदर आहे सर आपला सगळा आदर्श. यानंतर मी पहिले 7 वॉरियर्स पुरस्कार प्रदान करण्यासाठी आमंत्रित करतो आहे युवा मंत्री माननीय आदितीजी तटकरे, डॉक्टर महेंद्र कल्याणकर, डॉक्टर PN कदम आणि श्रीराम पवार सरांना. आदिती तटकरेंच्या हस्ते आपण सन्मानचिन्ह प्रदान करणार आहोत आणि पुस्तक जे आहे ते डॉक्टर महेंद्र कल्याणकर सरांच्या शुभ हस्ते आपण प्रदान करणार आहोत. मी आमंत्रित करतो आहे अनिकेत बनसोडे या आमच्या युवा वॉरियरला. खूप कमी वयात सामाजिक कार्याची आवड निर्माण होऊन सामाजिक बांधिलकीच्या जाणीवीने सतत समाजकार्य करणारे, कोरोनाच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता सामान्य नागरिकांपर्यंत मदतीचा हात देऊन आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावणारा हा आमचा तरुण मित्र आहे अनिकेत बनसोडे. जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करू, त्यांच्या कामाला दाद देऊ. यानंतर मी आमंत्रित करतोय शिवम बालवडकर यांना. प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये सुरक्षित कंपल्सरी बसायला लागलेल्या काळामध्ये या सगळ्याच कोरोना योद्ध्यांनी सामाजिक भान राखत सामान्य नागरिकांची अडचण कमी करायचा प्रयत्न केला आणि आपल्या सगळ्या सिनियर्सचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून एक आदर्श समाज काम करणारा तरुण म्हणून शिवम या आमच्या धाकट्या भावाने आदर्श निर्माण केला. शिवम बालवडकर, जोरदार टाळ्यांनी त्याच्याही कामाला दाद देऊ. पिंपरी चिंचवडचे पोलीस कमिशनर, ज्येष्ठ IPS अधिकारी माननीय कृष्णप्रकाश सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही कार्यक्रमामध्ये स्वागत. मी यानंतर आमंत्रित करतोय डॉक्टर रवींद्र सपकाळ यांना. मुंबईच्या कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हब या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ज्ञानदानाच्या कार्यासोबतच सामाजिक कार्यामध्ये देखील सातत्याने सहभागी असणारे डॉक्टर रवींद्र सपकाळ कोरोना काळामध्ये गरजू व्यक्तींना आर्थिक मदतीच्या बरोबरच त्यांना धीर देणारे. सपकाळांच्या वतीने हा पुरस्कार पण स्वीकारताय, खूप मनापासून आनंद आहे. यानंतर मी आमंत्रित करतोय सुजित कुमार थिटे यांना. सुजित कुमार थिटे कोविडच्या काळामध्ये शासकीय नियम पाळून नाळ फाउंडेशनच्या वतीने 5,000 गरजूंना 21 दिवस पुरेल एवढं किराणा माल सामान आपल्या मित्रांच्या मदतीने त्याचं वाटप केले. सुजित, आपलं खूप मनापासून अभिनंदन. आपणही त्यांच्या कामाला जोरदार टाळ्यांनी दाद देऊ. यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय मयूर भांडे यांना. 2018 साली थेट जनतेतून सरपंचपदी बहुमताने निवड झालेले मयूरजी गावातील नागरिकांना कुठल्याही समस्या निर्माण होऊ नये याच्यासाठी कायम प्रामाणिक प्रयत्न करत असतात. शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे. सायकल वाटपासारखे उपक्रम असतील, कोरोना काळामध्ये गावकऱ्यांची मदत असेल. मयूर भांडे यांचं खूप मनापासून अभिनंदन. यानंतर मी आमंत्रित करतोय प्रतीक दगडे यांना. समाजकार्यासाठी जेवढं काही करता येईल त्याच्यासाठी समाजकार्याची मशाल हातात घेऊन विविध कार्यक्रम राबवणारे प्रतीकजी दगडे करोनाच्या काळामध्ये लेबर कॅम्प असो, गोरगरीब लोकांना आवश्यक ती मदत असो, अशा जेवण वाटप, भाजी वाटप अशा विविध कामातनं कार्यरत असणारा आमचा तरुण मित्र आहे प्रतीक दगडे.
यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्मित शहा यांना. शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि मार्केटिंग विषय घेऊन MBA झालेले युवा उद्योजक आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रात्यक्षिक शिक्षणामध्ये सुद्धा कोविड महामारी चालू असताना त्यांची संस्था चालू होती. शिक्षण देऊन अनेकांना त्यांनी नोकरी मिळवून देण्याचं पण मोलाचं योगदान दिलेलं आहे. सन्मित शहा. सर्व पुरस्कारार्थींच्या वतीने सन्मितजी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. थँक्यू सो मच. सकाळ आणि इन समूहानं हा एक पुरस्कार सोहळा, एक कौतुकाची थाप जी आम्हा सर्वांच्या पाठीवर टाकलेली आहे, या स्वरूपात एक चांगली ऊर्जा मिळते, यातून काम करण्यासाठी बळ मिळतं. गेली 15 वर्षांपासून प्रॅक्टिकल एज्युस्किल्सच्या माध्यमातून आम्ही जे काम करतो आहोत, आपण ऐकतो सगळीकडे की मुलगी शिकली प्रगती झाली, पण मुलगी काय शिकली म्हणजे प्रगती होईल, किंवा सारे शिकूयात पुढे जाऊयात, काय शिकलं म्हणजे आपण पुढे जाऊ, याचा नेमका उत्तर शोधायचा प्रयत्न आम्ही प्रॅक्टिकल एज्युस्किल्सच्या माध्यमातून करतो आहोत. सकाळ आमच्या कार्याला महाराष्ट्रापर्यंत पोहोचवून बळ देत आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा सकाळचं अभिनंदन, धन्यवाद. आणि सर्व पुरस्कारार्थींच्या वतीनं पुन्हा सकाळचं अभिनंदन. थँक्यू सो मच. बऱ्याच वेळेला एखाद्या माणसाचं दिसणं आणि त्याचं असणं याच्यामध्ये खूप फरक असतो. वपू काळ्यांनी असं म्हटलं होतं की तसं जर असतं, जसा माणसाचं नाव आहे तसाच तो असेल, तर उल्हास नावाचा माणूस कधीच उदास दिसला नसता. ते म्हणले आमच्या ऑफिसमध्ये उदास आडनावाच्या एक बाई होत्या. बायकांना निदान तो तरी चान्स असतो की एकदा तरी आडनाव बदलायची संधी मिळते. पण काही वेळेला म्हटले असं होतं की आधीचं आडनाव परवडलं, इतकी नंतरची वाईट परिस्थिती होते की त्यांचं लग्नानंतरचं आडनाव घायाळ झालं. तर उदासबाई घायाळ झाल्या. हे कसं वाटेल? तर मी सांगत होतो माणसाचं दिसणं, माणसाचं असणं. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये कितीही चित्रपटांचं युग आलं तरी त्या भुलाव्याच्या, पुलंच्या शब्दात म्हणायचं तर प्लॅस्टिकची फुलं आणि काचेची चंद्र असणाऱ्या दुनियेत सुद्धा मातीचा स्पर्श ज्यांच्या मनाला आहे आणि जे मनाने रांगडे पण उच्च विद्या विभूषित आहेत, आरारारा नुसती नाही आहे त्यांची ओळख. त्याच्या पलीकडे प्रवीणला फक्त विषय द्या, विठोबा ते विनोबा गडी तयार. प्रवीणला फक्त विषय द्या, तुकोबा ते गॉथिये, मराठीत ज्याला गटे म्हणतात. प्रवीणला फक्त तुम्ही विषय द्या, एकार टुली ते PN कदम, तुमचंही सगळं एक्सरे घेऊन 10 मिनिटात तो बोलू शकतो. प्रवीणचा एकेरी उल्लेख त्याच्याशी असलेल्या मैत्रीपोटी, प्रेमापोटी करतोय. उत्तम लेखक म्हणजे सिरियलचा TRP जिवंत ठेवून सुद्धा दर्जा राखणं हे फार कठीण काम असतं की त्याच्यात भेसळ न करता. कुंकू नावाची सिरियल अप्रतिम 400-500 भाग. मला वाटतं त्यांनी लिहिलेल्या एकांकिका आणि सिरियलची पानं कमीत कमी 2 ते 2.5 लाख असतील आत्तापर्यंत. उत्तम लेखक, अतिशय प्रतिभावंत दिग्दर्शक आणि बहारदार अभिनेता, एक खणखणीत वक्ता प्रवीण तरडे. प्रवीणला आमंत्रित करतो आणि त्यांनी संबोधित करावं सगळ्या युवा वॉरियर्सला अशी विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करू. नमस्कार. ईनच्या कार्यक्रमात येताना समोर बसलेले 35 युवा वॉरियर आणि सर्व मान्यवरांना अगदी नतमस्तक होऊन नमस्कार. यू बेटर अंडरस्टँड युअर कंट्री व्हेन युअर यूथ इज बिल्डर असं म्हटलं जातं. तुमच्या देशातला तरुण ज्यावेळी बलाढ्य असेल तर तुमचा बलाढ्य तरुणच ही तुमच्या देशाची ओळख असते. आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क हे त्या माध्यमातून काम करतं आहे. मी स्वतः ईनच्या माध्यमातून अनेक उपक्रमांमधून गेलेलो आहे. आज या 35 तरुणांचा सत्कार करताना मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी प्रथम आभार मानतो. कारण अशा कार्यक्रमांमधून माणसाला समृद्ध व्हायची संधी मिळते. कारण एका वेळी महाराष्ट्राच्या अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मातींचा स्पर्श असलेली माणसं एकत्र पाहायला मिळत नाहीत. कारण माणूस ज्यावेळी येतो तो स्वतःच्या मातीचा वास घेऊन येतो,
आणि मग तो माणूस आपल्याला जवळचा वाटू लागतो. आणि अशी 35 माणसं, तरुण माणसं, ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वात मोठा वाटा केला आहे, ती आज इथं पाहायला मिळणार. त्यांची यशोगाथा ऐकायला मिळणार. त्यांनी पाहिलेली स्वप्न आणि त्या स्वप्नांसाठी तुम्ही जे प्रयत्न करत त्याच्यामागं धावताय, तुमचं धावणं हे समाजातल्या अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी नक्कीच ठरेल. आणि मला त्याहून अजून बरं वाटलं की आमच्या सिनेमा लाईनीतलं कुणी नाही आहे. नाही तर काय होतं, सगळीकडं त्यांचंच कौतुक आणि त्यांचंच हे होतं. आणि मग असे आमचे शेतकऱ्यात होतो तो रोहित सरक, मी अशी नजर मारत होतो. त्याच्या वडिलांनी एका गायीपासून सुरू केलेला काहीतरी तो प्रवास, अमृत डेअरी काय ते. तर मला ते आवडलं, कारण ते 2 भाऊ, एक BSc हॉर्टिकल्चर आणि दुसरा BSc ॲग्रिकल्चर असं काहीतरी त्यात लिहिले. KP सरांना माहीत असेल किंवा आमचे विश्वास नांगरे पाटील सरांना माहिती असेल की मी पण MPSC झालेलो आहे, म्हणून मला ते कळू शकतं की बहुतांशी वेळेला ॲग्रिकल्चर कॉलेजची डिग्री ही MPSC UPSCसाठी घेतली जाते. त्याच्यातून कधी शेतकऱ्याचं पोरगं शेतात जातच नाही. त्या शिक्षणाचा शेतकऱ्याला किंवा त्याच्या मातीला कधी उपयोग होत नाही. पण हे 2 भाऊ ॲग्रिकल्चरचं शिक्षण पूर्ण करून वडिलांचा व्यवसाय पुढे नेतात. आणि अशी माणसं शोधून येईन त्यांचा ज्यावेळी सत्कार करतं, त्यावेळी शेतकऱ्यांकडं ज्या दृष्टीने पाहिलं जातं, शेतकऱ्यांना जी सहानुभूती दिली जाते, मला ती नेहमी अंगावर येते. मी नेहमीच म्हणतो, दरवेळी कुठेही गेलं की अरे शेतकऱ्यासाठी हे करा, अरे कशाला करा, आम्हाला व्यावसायिक करा रे, आम्हाला तुम्ही लाचार किंवा गरीब, म्हणजे मी शेतकरी आहे म्हणून मी हे बोलू शकतो. आणि अशा शेतकऱ्याची पोरं शोधून तुम्ही त्यांचा इथं सत्कार केला. मग अनेक ते क्रशरचा व्यवसाय, छोट्या ह्याच्यापासून 200 कोटीपर्यंत नेणारा चौगुले असेल, त्याचंही मी वाचलं. आमचा मयूर भांडे असेल, शिवम बालवडकर, माझ्या मते हा तोच मुलगा आहे ज्यांनी माझ्या वडिलांना ॲडमिट केलं होतं का, बरोबर ना? म्हणजे माझ्या वडिलांना कोरोना झाला होता, तर त्यांची मोठं इन्शुरन्स पॉलिसी आहे, सगळं आहे. पण मी त्यावेळी ठरवलं होतं की मी काही झालं तरी गव्हर्नमेंटच्या कोविड सेंटरमध्येच वडिलांना ॲडमिट करणार. कारण काय आहे की माझे वडील ज्यावेळी तिथं ॲडमिट होतील, त्याला मी म्हटलं शिवमला की मला माझ्या वडिलांना तिथंच ॲडमिट करायचं आहे. तो माझे सगळे घरचे माझ्या मागं लागले, अरे काय करतोयस तू, आपण मोठ्या हॉस्पिटलला जाऊ, पॉलिसी पण आहे. म्हटलं प्रश्न पैशाचा नाहीच आहे. जेव्हा माझे वडील तिथं ॲडमिट होतील आणि मीडियाच्या 2 OB व्हॅन खाली येऊन थांबतील, त्यावेळी लोकांना हे कळेल की समाजातले वेगवेगळ्या स्तरातले ज्यांचे ऐपत आहेत ते घटकसुद्धा कोविड सेंटरमध्ये जात आहेत, कारण सरकारने तितक्या उत्तम सुविधा तिथं दिल्या होत्या. मी पाहिलं आहे. मी तिथं डॉक्टरांना विनंती करायचो, जाऊ तर कुणालाच देत नव्हते. कुणीतरी व्हिडिओ कॉलवरून मला कुणीतरी दाखवा, काहीतरी करा. अप्रतिम व्यवस्था होत्या आणि अशा व्यवस्था आत होत्या उत्तम. मी त्याच्यासाठी महानगरपालिका किंवा गव्हर्नमेंट सगळ्यांचेच मी आभार मानेल की तुम्ही लोकांनी करोना कंट्रोल केला. शक्यतो आदितीजी, आम्ही राजकारण्यांबद्दल सिनेमातून किंवा कुठून टीका आपण केली जाते, पण अशा या वर्षभरातल्या कामाचं कौतुक तुमच्या पुढे अनेक काळ होत राहील. आणि ही शिवम बालवडकर सारखी पोरं, तो म्हणजे माझे वडील असं नाही, तो कुठल्याही माणसाला आणायला पळत होता, हे मी पाहिलं. आणि मला माहीत नव्हतं आज कोणाचा सत्कार आहे, आम्हाला असं काही सांगितलं नव्हतं. परंतु माझ्यासाठी त्या बिकट परिस्थितीत जे पोरगं कामाला आलं होतं ते पोरगं आज अचानक इथं दिसतं. म्हणजे जी चाळण लागलेली आहे श्रीराम सर, ती चाळण खूप परफेक्ट लागलेली आहे. नाहीतर त्याशिवाय हे चेहरे इथं दिसायचे नाहीत. तो बनसोडे असेल, तो अनिकेत काय ते नाव वाचलं की वाढदिवस तो कुठल्या तरी सामाजिक संस्थेत जाऊन साजरं करायचा, अशी त्याच्या घरात आईवडिलांची प्रथा होती. आणि नंतर तो त्याच सामाजिक संस्थेत पुढं काम करू लागला. तर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. म्हणजे माझी नजर जेवढी फिरली आणि डोळ्यांना जे दिसलं ते मी पाहून सांगितलं. तुमच्या सगळ्यांचंच अभिनंदन. ऋतुराज पाटील म्हणून आमदार का असं नाही काहीतरी ऐकलं, हे नाव मी याआधी 4-5 ठिकाणी ऐकलेलं आहे की मला त्यांनी मदत केली. मी एका कलाकाराच्या तोंडून पण ऐकलं आहे की मला उभं राहण्यासाठी त्यांनी मदत केली. मला माहीत नाही ऋतुराज पाटील कुठले आमदार आहेत किंवा ते कुठल्या पक्षाचे आहेत किंवा कुठल्या जिल्ह्यातले, हेही माहीत नाही. पण हे नाव मी 4-5 वेळा कुठं ना कुठं तरी असं ऐकलं होतं की यांनी मदत केली आणि ती माणसं इथं आहेत. याचा खूप अभिमान वाटतो. त्यामुळं तुमच्या
कामाची पुण्याई तुम्हाला पुरस्कार देताना त्या पुरस्कारातून आमच्यापर्यंत येवो आणि आम्हालाही पुढं काहीतरी अजून वेगळी धडपड करण्याची प्रेरणा मिळत राहो. कारण आम्ही खूप धडपड केली त्या काळात. मी माझ्या क्षेत्रातल्या लोकांपुरतीच केली, कारण आपण आपल्या क्षेत्रापर्यंत पोहोचलं पाहिजे. ग्रामीण भागात जे विशेष करून राबले त्यांना तर नतमस्तक होऊन मी प्रणाम करतो, कारण त्या भागात सुविधा पटकन मिळत नव्हत्या. पण तुमच्यासारखे युवा वॉरियर्स पटकन उपलब्ध होत होते, म्हणून त्या सुविधा तुमच्या हातातून त्यांच्यापर्यंत जात होत्या. तुमचं अजून पुढं जाऊन कौतुक. युवा उद्योजक जे आहेत त्यांनी शून्यातून कोट्यवधीपर्यंत व्यवसाय केला. तुम्ही सुद्धा नवीन उद्योजकांना त्याच पद्धतीची प्रेरणा द्या आणि पुढे जा. जसं मला या क्षेत्रातलं काही नव्हतं आणि मी आज सिनेमा क्षेत्रातले एक मोठा व्यवसाय केला आहे. खरं माझं MBA LLB MPSC झालेलो मी, पण मी ठरवून या क्षेत्रात आलो मुद्दाम. कारण सिनेमातून फक्त लव्ह स्टोऱ्या बाहेर येत होत्या, शेतीविषयक प्रश्न कधी बाहेर पडत नव्हते. म्हणून माझा येणारा प्रत्येक सिनेमा हा शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी खूप जवळून संबंधित असेल. आत्ता पुढचेही दोन्ही सिनेमे तसेच आहेत. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी असंच काम करा आणि ची ही कौतुकाची पाठीवर पडलेली थाप प्रोत्साहन म्हणून स्वीकारा. कारण खूप कमी वर्तमानपत्र अशी आहेत. या सकाळी आम्हाला इथं आज बोलण्याचं जे व्यासपीठ मिळते, किंवा मला जेव्हा पहिला पुरस्कार मिळाला होता 97 साली, त्यावेळी त्यांना थोडंच माहिती होतं प्रवीण तरडे जाऊन पुढं मुळशी पॅटर्न, देऊळबन असे काहीतरी सिनेमे करणार आहे. पण 97 साली माझ्यावरती या वर्तमानपत्रातून एक लेख आला होता. जो लेख घेऊन माझी आई सगळ्या गावात फिरत होती. तो की माया पोराव लेख आला, माझ्या पोराव पेपरात फोटो आला माया पोराचा. असं वर्तमानपत्र जे तुमच्यातली ताकद ओळखून भविष्यात तुम्हाला काम करण्याचं प्रोत्साहन देतं, त्यांचं पुरस्कार तुम्हाला मिळतोय. यातून खूप काहीतरी मोठे करा. जे मोठे आहेत त्यांनी अजून मोठे व्हा आणि समाजातल्या तळागाळातल्या घटकाला हात देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण आज ग्रामीण भागातल्या अनेक उच्च विद्या विभूषित तरुणांना आणि शेतीच्या याच्यात काहीतरी धडपड करणाऱ्या तरुणांना पुढे येण्याची गरज आहे. तुमची मदत त्यांना प्रेरणा देईल. धन्यवाद मित्र. कृष्णप्रकाशजी थोडेसे विलंबाने कार्यक्रमात दाखल झाले, पण मी अजिबात पोलीस हमेशा देरी से आती वगैरे असं काही फालतू जोक करणार नाही आहे. कारण तो माणूस किती मोठा आहे मला माहिती आहे. आय मेट हिम 4 years बॅक. सकाळ कोल्हापूर ऊर्जा इन्स्पिरेशनल टॉक सिरीज. मी फक्त एकच प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या आवारामधली 3,500 पोरं असे इलेक्ट्रिफाय झाल्यासारखे ऐकत होते त्यांना. आणि त्यांनी अतिशय खुल्या मनाने सांगितलं की लहानपणी मी अभ्यासात फार हुशार नव्हतो, पण नंतर जो इतिहास घडवला आणि एका शेजाऱ्याने बेकायदा बांधकाम केलं म्हणून केपींनी तक्रार केली, पण ती तक्रार रद्द होऊन उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल होऊन त्यांना 24 तास एका पोलीस अधिकाऱ्यांनी टॉर्चर केलं. तो राग मनात धरून आपण कधीही असं वागायचं नाही या सदहेतूनी जो मनुष्य 98 सालच्या IPS कॅडेटचा एक मोठा अधिकारी झाला, त्याचं नाव आहे कमिशनर कृष्णप्रकाश साहेब. की कोणाचं इन्स्पिरेशन काय असू शकतं. डॉक्टर विश्वजित कदम यांचंही मनपूर्वक स्वागत. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कमिशनर कृष्णप्रकाशजी यांना आमंत्रित करतो. यूथ आयकॉन हा शब्द फार सहज वापरला जातो कोणासाठी सुद्धा, पण काही माणसं अशी आहेत समाजामध्ये प्रवीणजी की खरंच ते आहेत, कर्तव्यदक्ष आहेत, संवेदनशील आहेत, साहित्याची उत्तम जाण आहे आणि स्वतः एक बहारदार खेळाडू आहेत. म्हणजे 3.86 किलोमीटर पोहायचं, 42 किलोमीटर धावायचं, 180 किलोमीटर सायकलिंग करायचं, हे सगळं 14 तास 8 मिनिटामध्ये आणि आयर्नमॅन हा किताब आंतरराष्ट्रीय पटकवायचा, हे करणारे आमचे पोलीस अधिकारी. किंवा ज्या खेळासाठी 92 तासाचा वेळ आहे तो खेळ 88 तासातच पूर्ण करायचा. मी अशा कर्तव्यदक्ष आणि आदर्श पोलीस अधिकारी कृष्णप्रकाशजींना व्यासपीठावरती आमंत्रित करतो आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी आमचे बिझनेस हेड नवल तोष्णीवाल यांनाही आमंत्रित करतो.
नवल तोष्णीवाल यांना मी विनंती करतो, आपण माननीय पोलीस कमिशनर साहेब कृष्ण प्रकाशजी यांचा स्वागतपर सन्मान करावा. मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम यांना. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमचे COO महेंद्र पिसाळ यांना आमंत्रित करतो. संदीपजींना विनंती करतो आपण त्यांना घेऊन व्यासपीठावरती यावं. यानंतरचे पुरस्कार डॉक्टर विश्वजित कदम यांनी प्रदान करावे अशी विनंती आहे. पुरस्काराचं जे सन्मानचिन्ह आहे ते डॉक्टर विश्वजित कदम प्रदान करतील आणि जे पुस्तक आहे ते KP सर कृष्णप्रकाशजी यांनी प्रदान करावं अशी विनंती आहे. मी आमंत्रित करतोय शिवराज मोठेगावकर यांना. मराठवाड्यातील विद्यार्थी घडवणारे द्रोणाचार्य म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे शिवराजजी मोठेगावकर. 200पेक्षा अधिक गरजू कुटुंबांना अन्नधान्याच्या किट वाटपापासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासाठीची मदत, गोरक्षणासाठी गोशाळेला मदत यामध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. HIV बाधित मुलांच्या शिक्षणासाठी नेहमीच अग्रेसर राहून शाळेच्या दळणवळणासाठीची व्यवस्था, मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन अनेक ठिकाणी बोरवेल उपलब्ध करून देणारे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या कायम पाठीशी उभे राहणारे शिवराज मोठेगावकर सर. यानंतर मी आमंत्रित करतोय प्राध्यापक ज्ञानेश्वर बोगीर यांना. ज्ञानेश्वरजी बोगीर कृषीवल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नांदगाव, ग्रामीण भागातल्या युवकांना भारतीय लष्करामध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करणारे, दर रविवारी मोफत मैदानी प्रशिक्षण देणारे, वाचनालय, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षकांचं साठीचं मार्गदर्शन केंद्र, प्राध्यापक ज्ञानेश्वरजी बोगीर. यानंतर मी आमंत्रित करतोय सुवर्णाताई जोशी यांना. कोविडच्या काळामध्ये एकही दिवस सुट्टी न घेता नगरपरिषद हद्दीत रोज स्वतः फिरून जातीनं लक्ष देणाऱ्या नगराध्यक्षा असं त्यांचं नावलौकिक शहरामध्ये आहे. सुवर्णाताई जोशी नागरिकांना अपेक्षित पद्धतीने काम करून त्यांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. कर्जत नगर परिषदेचा कायापालट त्यांनी केलेला आहे. सुवर्णाताई, आपल्या कामाचा आम्हाला आनंद आहे, अप्रूप आहे आणि अभिमान आहे. यानंतर मी आमंत्रित करतोय अजिंक्य जोशी यांना. व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एका सामान्य कुटुंबात जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत परिश्रम आणि अनुभवाच्या आधारावरती कार्यरत असणारा आमचा तरुण मित्र आहे अजिंक्य जोशी. यानंतर मी आमंत्रित करतोय प्रणिताताई चिखलीकर यांना. प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणारा संघर्ष, पण उच्चशिक्षित प्रणिताताईंनी राजकारणासोबतच समाजकारणाचं बाळकडू आपल्या आजोबांकडनं घेतलं आणि त्यांचंही कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. प्रणिताताई चिखलीकर. यानंतर मी आमंत्रित करतोय श्रीयुत दादू सलगर यांना. दुष्काळी भागामध्ये शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन स्वतःच्या व्यवसायाचं मोठं स्वप्न बघणारे, ते प्रत्यक्षात आणणारे दादू सलगर सर्व तरुणांसाठी नवउद्योजक म्हणून आदर्श आहेत. त्यांचा सत्कार करताना आम्हाला विशेष आनंद वाटतोय. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांच्या कामाचं कौतुक करू.
मी सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि समोर बसून घ्यायची विनंती करतो. आणि मी कामगार आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकरांना आमंत्रित करतो, त्यांनी 2 शब्द बोलावेत म्हणून. आजच्या या सकाळ मीडिया समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क या दोन्हीच्या ज्या माध्यमातून आजच्या समारोह प्रसंगी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे दोन्ही मंत्रीगण, माननीय नामदार राज्यमंत्री विश्वजीतजी कदम, अदितीजी तटकरेजी, माझे सहकारी आणि मित्र कृष्णप्रकाशजी, संकल्पचे डॉक्टर कदम, ज्यांच्याकडे पाहून नेहमीच वाटतं मला की माझ्याही मिशा तशा असल्या असत्या तर, असे तरटेजी की जरा आपसे बड़ी है यहाँ पर, वो महाराष्ट्र में बहुत फेमस है. आणि सकाळ समूहाचे COG जाधव, श्रीरामजी पवार, महेंद्रजी पिसाळ, तोष्णीवालजी, आमचे गावाकडले संदीपजी काळे आणि सर्वात महत्त्वाचे इथं उपस्थित असणारे सर्व पुरस्कार्थी, त्यांचे आप्तेष्ट, कुटुंबीय आणि मित्र बंधू भगिनींनो, आजचा हा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ म्हटला जातो. आणि या पॅन्डेमिकमध्ये, कोविडमध्ये झूम मीटिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या 2 गोष्टीनंतर मला वाटतं 10 महिन्यानंतर मला ही संधी भेटली आणि हा माईकही भेटला. मला सांगण्यात आलं होतं की आपलं भाषण नाही, येऊन फक्त पुरस्कार द्यायचा आहे. आणि सकाळचे टीममधले श्री कुलकर्णीजी, त्यांनी इतकं उत्कृष्टपणे संचलन चालू आहे त्यांच्याकडून, असे संचालक. आणि त्यांनी परत तरटेंजींची आणखीन स्तुती केली की ते कोणत्याही भाषेवर कधीही बोलू शकतात. परत त्याच्यात पुढे सांगितलं की कृष्णप्रकाशजी आहेत, त्यांनी 3,500 श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. मग या सगळ्या गोष्टी सांगितल्या असताना मला विचार पडला की आपणही भाषण इथे जर विचारलं तर करूया, जेणेकरून काहीतरी दुरुस्ती आणि आकलन होईल. बरे असो, पण बाहेर बाईट्स घेणं चालू होतं आणि प्रवीण तरटेजींनी इन शब्द उच्चारला आणि मला इन माहीत नव्हतं. कारण मला इन माहीत होतं ते चायनीज फिलॉसॉफीमधलं इन आणि यांग. तर मी म्हटलं हे तरटेजी इन का म्हणतायत. नंतर तिथं बसल्यानंतर मला दिसलं यूथ इन्स्पिरेटर्स नेटवर्कमधलं त्यांनी इन घेतलेलं आहे. आणि नंतर लक्षात आलं पत्रिकेवरती पण इन लिहिलं होतं. तर मला वाटतं इन आणि यांगच्या माध्यमातून इनचं कार्य सकाळ समूहानं सुरू केलेलंच आहे. यांग म्हणून यांगसाठी काहीतरी करणं आवश्यक आहे. चायनीज फिलॉसॉफीमध्ये, डायोझिममध्ये इन आणि यांगला अत्यंत सगळ्या एन्व्हायरमेंट आणि याच्याशी रिलेटेड फार अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. आणि हे युवा वॉरियर्स जसं इनच्या नेटवर्कमधून आपण देत आहात सकाळ समूहानी, तसं युवाच्या उलट आणि यूथ म्हटल्यानंतर 15 ते 24, तर मला वाटतं 40च्या वरती देखील आपण युवाच्या उलट वायू वॉरियर्स देखील आपण पुरस्कार पुढच्या वर्षीपासून सुरू करावं. आत्ता जसे 15 ते 24 युवा आपण निवडलेले आहेत, तसे 40 ते 60 पैकी तुमचे CEO स्वतः बघा. जाधवजी ते वाटत नाहीत की 50शीतले आहेत. त्यामुळं वायू पुरस्कार देखील आपण 40च्या वरच्यासाठी सुरू करावं असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं इन आणि यांग दोन्ही माध्यमातलं आपलं उद्देश सफल होईल. हे सांगत असताना ह्या आज जे पुरस्कार आणि ज्यांना पुरस्कार देऊन गौरव केलं, आत्तापर्यंत मला वाटतं 16 लोकांना गौरव केलं, आणखीन 15 लोकांना किंवा 35 जिल्ह्यातील 35 लोकांना गौरव करणार आहेत, त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. अभिनंदन याच्यासाठी करतो की या कोविडच्या काळामध्ये जगाला जे शिकवण दिली, जगाला जी माहिती दिली, की लोकांना असं वाटलं, रतन टाटांचा एक मेसेज फार व्हायरल फिरत होता त्या काळात. रतन टाटा म्हणत होते की डिसेंबर जरी पाहिलं
2020 त्यांनी नक्कीच काहीतरी पुण्य काम केलं. या अशा विषयाचे वेगवेगळे एडिटेड मेसेज व्हायरल फार होत होते आणि प्रत्येकालाच प्रश्न पडला होता की आता काय काय होणार आहे. आणि अशा काळात आम्ही पण दररोज कार्यालयात जात होतो, वेगवेगळे प्रश्न येत होते. कधी कळायचं की ड्रायव्हरच्या घरी कुणाला तरी कोरोना झाला आहे. सतत 5 महिने आम्ही स्वतःच गाडी चालवत जात होतो. गाडीत कुणी बसतो म्हटलं तरी बसून घेत नव्हतो. प्लास्टिकचे हे लावून घेतले होते गाडीत. अशा बऱ्याचशा हे करत काही कार्यकर्त्यांनी, आपल्यासारख्या समाजसेवींनी, युवकांनी अतिशय मनातून काही कामं केलेत. या 24-25 लोकांशिवाय देखील अनगणित लोकांनी याच्यासाठी हात पुढे केले आणि मदत केली. आणि मला वाटतं ज्या ज्या क्षेत्रात आपण या कोरोना काळात जे काम केलं त्याच्याशिवाय जे केलं आणि आज इथपर्यंत पोहोचलात त्याच्यामध्ये आपलं नक्कीच अभिनंदन करायला पाहिजे. या अभिनंदनाशिवाय आपलं अनुकरण कुणाकडून तरी व्हावं, आपलं अनुकरण अन्य लोकांकडून व्हावं. त्याच्यासाठी मला वाटतं हा पुरस्कार जो सकाळ माध्यमातून दिला जातो आहे ते अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि याच्यामुळंच एक नवीन पिढी तयार तर होईलच, पण नवीन पिढीला आजच्या युगामध्ये त्यांचं इंटेलिजंट कोशंट फार मोठ्या प्रमाणात आहे. आजच्या जर लहान मुलाचा आपण IQ पाहिला आणि आमच्या काळातील पाहिला किंवा माझ्या 1968 ते 70-72च्या पाहिला तर फार फरक आहे. आज जे 4थ्या आणि 5व्या वर्गातल्या मुलींना जे आकलनशक्ती आहे ते कदाचित त्यावेळेसच्या आमच्या नाही, हे मला प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं. हे सांगत असताना एक महत्त्वाची बाब अशी आहे की या नेटवर्कच्या माध्यमातून जे आपल्याला 35 जिल्ह्यातील 35 कार्यकर्ते जोडता आले ते खरंच त्या 35 जिल्ह्यामध्ये जाऊन या सकाळची आणि सकाळच्या माध्यमातून ज्या नेटवर्कची त्यांनी रोप धरलेली आहे त्याचा नक्कीच मदत पुढच्या पिढीला, त्यांच्या सभ्यच्या पिढीला अनुकरणीय अशी होईल याच्यात मला तीळमात्र शंका नाही. आणि त्यामुळं इथं जमलेल्या सर्वांना, मग ते या हॉलमधले असतील, काही लोक आले नसतील, पण जेव्हा केव्हा हा पुरस्कार नजरेस पडेल त्यांच्या मित्रांमध्ये म्हणा, त्यांच्या नातेवाईकांमध्ये, त्याच्यापासून नक्कीच काहीतरी बोध ते घेतील आणि त्याची एक नवीन प्रकारची ऊर्जा त्यांना मिळेल ह्याची मला नक्कीच हमी आहे. महाराष्ट्रामध्ये असं म्हणतात की सहकार चळवळ आणि कामगार चळवळ या 2 चळवळीने एक विजन दिलं, नेते उदयास आले. आणि जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रासारखा दुसरा देश नाही. महाराष्ट्रासारखे आपल्याकडे जे खड्डे हे झालेले आहेत, नेते झालेले आहेत, संत झालेले आहेत, हे अन्य राज्यात न दिसण्याचं कारण त्याचं एकच आहे की जे महाराष्ट्रातली जी चळवळ होती ही संत वाङ्मय म्हणा किंवा बाकीची सहकार क्षेत्रातली म्हणा, कामगार क्षेत्रातली म्हणा, हे विजनरी चळवळींनी महाराष्ट्राला एक दिशा दिलेली आहे. आणि मला वाटतं या दिशेपायी आज आपण हा कार्यक्रम इथे करू शकलो किंवा करत आहोत. आणि याचीच डाळ पकडून, याचीच वीण पकडून आपण सर्व वेगवेगळ्या चाळणीतून, कोणत्या चाळणीच्या मेषमधून आपण इथपर्यंत आलात माहिती नाही, पण त्या चाळणीच्या मेषमधून आपण उत्तरोत्तर प्रगती तर करालच, पण पुढच्या आगामी ह्याच्यासाठी युवकांसाठी एक नवीन आदर्श निर्माण कराल हे मला नक्कीच खात्री आहे. आज भारतवर्षातले आपण युवकांची जर आकडा पाहिला तर तो 229 मिलियन आहे. संपूर्ण जगामध्ये जर यूथ 15 ते 24 वर्षात कुठे जास्त असतील ते भारतात आहेत आणि ते आहेत 229 मिलियन. दुसऱ्या नंबरला जर आपण पाहिलं तर अमेरिका आहे आणि अमेरिकेमध्ये आहेत 40 मिलियन. म्हणजे अंतर जर आपण पाहिला तर याची व्याप्ती किती मोठी आहे हे कळेल. आणि मला वाटतं सकाळला यापुढे रिजनल असे कार्यक्रम करावे लागतील, राष्ट्रस्तरावर करून उपयोग होणार नाही असं मला वाटतं. हे सांगत असताना नक्कीच मला आनंद होतो आहे की जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा तरुणाला मला नक्कीच सांगावं वाटतं की एक इंग्रजी म्हण होती, डू समथिंग when you are young, while you are young do something so that you can tell the stories when you are old. हे आम्हाला त्या काळात सांगितलं जायचं आणि मला आज ते आठवलं. तुम्ही जेव्हा ओल्ड व्हाल, when you will grow old, त्यावेळेस तुम्हाला नक्कीच अशा काही घटना सांगण्याचा जमाना नाही राहणार तुमचा, कारण तुमचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजी अडॅप्टेबिलिटीचा जमाना असल्यामुळं तुम्ही त्याला नक्कीच न सांगता तिथपर्यंत जाईल. हे बोलून माझ्या 2 शुभेच्छा देऊन आपल्याला माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
कामगार चळवळीच्या परंपरेचा उल्लेख डॉक्टर कल्याणकरांनी केला, त्याच्यावरनं ते त्यांच्या खात्याचे किती निष्णात आयुक्त आहेत हे कळतं आपल्याला. मी यानंतरचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुन्हा एकदा माननीय आदिती तटकरे यांना आमंत्रित करतो. त्याचप्रमाणे डॉक्टर PN कदम आणि आमचे पुण्यावृत्तीचे संपादक सम्राट फडणीस यांना देखील व्यासपीठावर यायची विनंती करतो. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी अमोल दरेकर यांना आमंत्रित करतो आहे. नेतृत्व, विकास आणि उद्योजक घडवणारे आहेत अमोल दरेकर. सगळं काही चांगलं असेल तर कुणीही आयुष्य फुलवू शकतं, पण संघर्षातून वाटचाल करताना स्वतःमधल्या लिडरशिप क्वालिटीज कशा डेव्हलप करायच्या हे तरुणाईला शिकवणारे अमोलजी दरेकर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करू. नर्सरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध फळबागांचं, वेगवेगळ्या पिकांचं कशी घ्यायची त्याचं मार्गदर्शन करणारे. यानंतर मी आमंत्रित करतोय अमर पाटील यांना. अमरजी पाटील आपल्या प्रभागात फिरून लोकांना काळजी घेण्याबाबत खरोखर घरोघरी जाऊन कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सगळ्या गोष्टींचं वाटप करणारे, कामगारांसाठी, परप्रांतीयांसाठी सुद्धा मनपूर्वक मदत करणारे अमर पाटील. यानंतर मी आमंत्रित करतोय संध्याताई सचिन गाडेकर यांना. साधना आपला बाजारच्या संचालिका संध्याताई गाडेकर आणि त्यांचे पती सचिन गाडेकर यांनी छोट्या उद्योगापासून सुरुवात करून मोठ्या उद्योजकापर्यंत यशस्वीपणे पदार्पण केलेलं आहे आणि अनेकांना त्यांचा आधार लाभलेला आहे. यानंतर मी आमंत्रित करतोय आसिफ यत्नाळ यांना. आसिफ यत्नाळ लॉकडाऊनच्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठीचा दीपस्तंभ असा आसिफ सरांचा नावलौकिक आहे. शिक्षण क्षेत्रावर देखील वाईट परिणाम झाला आणि विविध शहरांमध्ये राहून या स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील झळ बसली, पण त्यांच्या शिक्षणामध्ये आसिफ सरांमुळे कधीही खंड पडला नाही. त्यांच्या कामासाठी खूप मनापासून अभिनंदन. यानंतर मी आमंत्रित करतोय मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉक्टर बिरादार यांना. शहाणे करुनी सोडावे सकळ जन हे ब्रीदवाक्य वापरून 1974 साली कर्मयोगी अंकुशरावजी टोपे यांनी स्थापन केलेली ही संस्था आहे. शिक्षण, सामाजिक परिवर्तन, आर्थिक विकास अशा विविध माध्यमातून कार्यरत असणारे. यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी रोहित नानासो सरक यांना आमंत्रित करतोय. तरुण व्यावसायिक आणि कोविडच्या काळामध्ये लोकांना सर्व प्रकारची मदत, ज्याची लिस्ट केली तर A4 साईजचे 2 कागद लिहावे लागतील, म्हणून त्यांनी सांगितलं 2 ओळीत सर माझ्याविषयी सांगा. जोरदार टाळ्यांनी दाद देऊ. यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्री रवींद्रनाथ माळी यांना. स्टार्क एज्युकेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा विभागाचं कार्य करणारे. या संस्थेचे संस्थापक संचालक आहेत. UPSC, MPSC, JEE, NET, NDA या सर्व परीक्षांची तयारी करून घेतात. आत्तापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली 5 DYSP, 75 PSI, 350 पोलीस आणि सैन्य दलातील अधिकारी तयार झालेले आहेत. सर्व मान्यवरांचे खूप मनापासून आभार. त्यांनी समोर स्थानापन्न व्हावं अशी विनंती आहे. फक्त यानंतर आपण माननीय कृष्णप्रकाश सरांचं मनोगत ऐकणार आहोत. मी त्यांना 2 शब्द बोलण्यासाठी आमंत्रित करतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाशजी. यूथ इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि सकाळ ग्रुपच्या माध्यमाने आयोजित हा युवा वॉरियर्स पुरस्कार सोहळा कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माननीय राज्यमंत्री श्री अदितीजी तटकरे, माननीय बाळासाहेब कदम,
आम्ही तिथे सांगलीला होतो ना, त्यामुळे मी बाळासाहेब कदमच बोलत होतो. ओके ओके. मान्य कल्याणकर साहब, मान्य काळे साहब, मान्य सर्व जे इथे उपस्थित आहेत, तरटे साहब, जाधव साहब, पवार साहब, हे सर्वांचं मी ह्या कार्यक्रमामध्ये तर सर्व उपस्थित झालेले आहात आणि सत्कारार्थी, सत्कारमूर्ती. कबीर ने लिहिलेले आहे की वृक्ष कबहू न फल भकै, नदी न सींचे नीर, परामर्थ के कारणे साधुना धरा शरीर. वृक्ष स्वतःचं फल कधी खात नाही आणि नदी स्वतःचं जल कधी पित नाही. तर बरेच लोक या जगात जे शरीर धारण केलेले आहे ते दुसऱ्यांसाठी धारण केलेले आहे. त्यापैकी आपण हे युवा वॉरियर्स आहात. तुलसीदासने म्हटलेले आहे की परहित सरिस धर्म नाही भाई, परपिळा नाही अदमाई. म्हणजे दूसरे की सेवा से बढ़कर कोई धर्म, कोई कर्तव्य नहीं है, और दूसरे को पीड़ा पहुंचाने से बढ़कर कोई अधर्म या अकर्तव्य नहीं है. ज्या महात्मा गांधीचा वारसा घेऊन आपण पुढे चालतो आहोत, त्याने सांगितलेलं ते जे नेहमी त्यांच्या सर्वात प्रिय जे भजन होता, बरेच लोकांना माहीत नसेल पण नारसी मेहताचा भजन होता त्यांचा सर्वात प्रिय भजन, आणि तो होता की वैष्णव जन तो तैने कहिए, जो पीर पराई जाने रे, पर दुखे उपकार करे तोय मन अभिमान न माने रे. म्हणजे दुसऱ्यांच्या पीडा समजून घेणे आणि त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करणे, आणि उपचार केल्यानंतर, प्रयत्न केल्यानंतर त्याचा अभिमान नाही मानणे की हा मी केलेलं आहे असा नाही समजणे, असे जे लोक असतात ते खरे वैष्णवजन असतात. 35 जिल्ह्यामधून आलेले 35 युवा वॉरियर्सच्या पराक्रम आपण आता ऐकलेले आहोत, काहीचे ऐकणार आहोत. या लोकांनी जे पराक्रम केलेले आहे ते पराक्रम अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण युद्धात जे सीमेवर असतात त्यांना त्यांचे दुश्मन माहीत असतात. त्यांच्याशी युद्ध लढा देताना, संघर्ष करताना त्यांना माहीत असतात की कोणाशी संघर्ष करायचा आहे. पण समाजामध्ये जे चांगुलपणाची चळवळ आहे, जे संघर्ष आहे, ते समजणे अत्यंत कठीण कार्य आहे की काय करावं लागेल. अशा परिस्थितीत म्हणजे तुम्हाला एक नवीन आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करावा लागतो की समाजामध्ये आत्ता काय गरज आहे, प्रतिसाद द्यावा लागतो. म्हणजे तुम्ही जसा महावीर स्वामी जे जैन धर्माचे 24वें तीर्थंकर आहेत आणि तथागत गौतम बुद्ध ज्याने बौद्ध धम्माचे प्रतिपादन केले, त्याने त्या काळाची परिस्थिती बघता एक प्रतिसादात्मक पंथ दिला त्या लोकांनी. म्हणजे जे समाजाची गरज होती. प्रत्येक जे युवा वॉरियर्स यापैकी आहेत त्याने समाजाची काय गरज आहे ते शोधून आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करून त्या काळाची समस्या, त्या काळाची गरजा ओळखून त्याच्यासाठी कार्य केलेलं आहे. आणि हे अत्यंत श्लाघ्य, स्तुत्य आणि प्रशंसनीय आहे. आणि हे एक मोठी गोष्ट आहे. तुम्ही पण एक प्रवर्तकसारखा काम करत आहात. तुम्ही फक्त एक पराक्रमी नाही आहात. पराक्रमी कोणाला सांगतात? मतलब महावीर स्वामीचं नाव महावीर नव्हता, गौतम बुद्धांचं नाम बुद्ध नव्हता. महावीर यामुळे झाले कारण त्याने इंद्रियांवर विजय प्राप्त केले. जितेंद्रिय, यामुळे जिनेंद्र सांगतात, जितेंद्रिय आहेत ते. तसंच गौतम बुद्ध का सांगितले गेले? कारण ते एकमात्र असा व्यक्ती होते, ते सांगत होते मी काही सांगतो त्याच्यावर भरोसा करू नका. तुमच्या बुद्धीचे कसोटीवर हा खरा उतरतो तर त्याच्यावर भरोसा ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा. म्हणजे ते बुद्धिप्रमाण्यवादी होते. ते सांगितले की मी सांगतो आहे
त्या पथावर जाऊ नका. मी ज्या पथावर चालून दाखवलेले आहे त्या पथावर जावा. मी मार्गदर्शक आहे, मी प्रभू या भगवान नाही आहे. माझी पूजा करू नका. हे महत्त्वाचं आहे की तुम्ही वीर आहात, तुम्ही बुद्ध आहात, कारण तुम्हाला समाजाची काय समस्या आहे, समाजाच्या काय गरजा आहे ही ओळख तुम्हाला पटलेली आहे. आणि त्यामुळे तुमचा कार्य या देशाच्या निर्माणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, या समाजाच्या, या राज्याच्या निर्माणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगत असतो, अब कोई फर्क नहीं पड़ता इस मुल्क को, राजा राम बने या रावण. जनता तो बेचारी सीता है. राजा रावण बना तो धोखे से, मरीचिका से वनवास के दरमियान हर ली जाएगी, चुरा ली जाएगी, उठा ली जाएगी. और राजा राम बना तो अग्नि परीक्षा के बाद भी, वनवास के बाद भी, अग्नि परीक्षा के बाद भी वनवास को भेज दी जाएगी. अब कोई फर्क नहीं पड़ता इस मुल्क को, इस राष्ट्र को, इस देश को, राजा कौरव बने या पांडव. जनता तो बेचारी द्रौपदी है, पांचाली है. राजा कौरव बना तो भरी सभा में चिरहरित कर ली जाएगी, वस्त्रहरित कर ली जाएगी. और राजा पांडव बना तो जुए में हार दी जाएगी. अब कोई फर्क नहीं पड़ता इस राष्ट्र को, राजा हिंदू बने या मुसलमान. जनता तो बेचारी मुंह की अबोली लाश है. राजा हिंदू बना तो जला दी जाएगी, राजा मुसलमान बना तो दफना दी जाएगी. इस देश को राजाओं की जरूरत नाही आहे. या देशाला राजांची गरज नाही आहे. या देशाला राजनीतीची पण गरज नाही आहे. या देशाला लोकांची गरज आहे, असे लोकांची जे लोकनीती करतात. कारण हे लोकशाही आहे, लोककल्याणकारी राज्य आहे. आणि लोकनीती काय आहे? हेच जे तुम्ही करत आहात. जे सुज्ञ नागरिक आहे ते सुज्ञ नागरिकची गरज आहे. ऐसे लोगों की ज़रूरत है जो समाज का, देश का, राज्य का गर्जा समझते हैं, उसके अनुसार प्रतिसाद दे सकते हैं. आप में वो चीज़ देखकर हमें गर्व होता है. और महाराष्ट्र में खासकर मैं देखता हूँ हर जगह लोगों में एक उत्साह होता है. विषम से विषम परिस्थिति में, मुश्किल से मुश्किल परिस्थिति में मैं आप लोगों को सच्चा हीरा मानता हूँ. मैं आप लोगों को खरा डायमंड म्हणून ओळखतो तुम्ही लोकांना. का बरं? क्योंकि एक शायर ने कहा है कि तुम में हीरे की शिफत हो तो अंधेरे में मिलो, धूप में कांच के टुकड़े भी चमक जाते हैं. म्हणजे द प्युरेस्ट ऑफ डायमंड is not the diamond which glitters in the daylight, but the purest of diamond knows to showcase the artwork of light in the darkest moment, in the darkest places. अंधारतम क्षणामध्ये जर तुम्ही पॉझिटिव्ह करू शकला, सकारात्मक देऊ शकला, तर त्याच्यापेक्षा मोठा हीरा आणखीन कोणी नाही. और तुम्हारे हीरे की चमक सबको रोशनी देगी, सबको पथ प्रदर्शन देगी. 1937 साली प्रगतिशील साहित्य संमेलनचं नेतृत्व करत असताना त्या काळाचे खूप प्रसिद्ध साहित्यकार होते मुंशी प्रेमचंद. त्याने लिहिले, सबसे बड़ा रहनुमा वो नहीं होता जो भीड़ के खड़े होकर उसके साथ आवाज़ में आवाज़ मिलाकर चिल्लाता है या बात करता है, बल्कि सबसे बड़ा रहनुमा वो होता है जो मशाल की तरह जलकर खाक क्यों ना हो जाए, आखिरी व्यक्ति को भी अपनी राह दिखाता है. तर तुम्ही तसे रहनुमा आहात, तसे नेतृत्व करते आहात. प्रत्येक व्यक्ति एक विशिष्ट व्यक्ति है और वो विशिष्ट नेतृत्व अपनी अपनी जगह से दे सकता. तुम्ही देऊ शकतात आणि तुम्ही ते करत आहात. पण ॲज the last words which he kept, our first prime minister when died, he kept a note under his table, under the glass जो होता है उसमें उनका वो नोट था कि the woods are lovely, dark and deep, and we have promises to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. तो अभी बहुत कुछ करना बाकी है. मिलो हमको, मिलो हमको, मिलो हमको जाना है. धन्यवाद. जय हिंद.
KP सरांना मी स्टेजवर यायची विनंती करतो यानंतरचे अवॉर्ड्स प्रदान करण्यासाठी. त्यांच्याबरोबर मी आमंत्रित करतोय आदरणीय राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांना, प्रवीण तरडे, आमचे संपादक संदीप काळे, त्याचप्रमाणे अंकित काणे या सर्व मान्यवरांना. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे बाळासाहेब पवार यांना, जे ममित चौगुले यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारणार आहे. नवी मुंबईमधील राजकारण ज्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशा विजय चौगुले यांच्या घरातनं समाजकारण आणि राजकारणाचं बाळकडू ज्यांना मिळालं आणि तरी स्वतःचं एक वेगळं अस्तित्व ज्यांनी निर्माण केलं, अशा ममित चौगुले यांच्या वतीने बाळासाहेब पवार हा पुरस्कार स्वीकारत आहेत. डॉक्टर विश्वजित कदम आणि मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करतोय. यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी देवेंद्र कांबळे यांना आमंत्रित करतोय. अणुशक्तीनगर इथल्या झोपडपट्टीतल्या मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, शालेय विद्यार्थ्यांकरता आंदोलन, बालभारती भाषा आंदोलन, महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना बेस्ट प्रवासासाठी पासेसचं वाटप, चिल्ड्रन होममधल्या मुलांसाठी विविध प्रसंगी खाऊचं वाटप, चित्रकला स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा अशा अत्यंत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज यशस्वीपणे राबवणारे देवेंद्रजी कांबळे. जोरदार टाळ्यांनी त्यांच्या कामाला आपण दाद देऊ. यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी सारंग तारे यांना आमंत्रित करतोय. सारंग तारे पर्यावरणप्रेमी अभियंता आणि प्राध्यापक अशी सारंगजींची ओळख आहे. इंजिनियर म्हटल्यानंतर एक आरामदायी जीवन आपल्या डोळ्यापुढे येतं, पण सारंग तारे यांनी वेगळ्या पद्धतीने मार्गक्रमण करत यशस्वी उद्योजक झालेले आहेत. महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पर्यावरणप्रेमी असणारे सारंग तारे यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय निशांत भगत यांना. निशांत भगत परंपरागत संघर्षाच्या बरोबरच नैसर्गिक संकटं असतील, महामारीसारखी संकटं असतील, आपण सगळ्यांनी बघितली आहे आणि या संकटामधनंच हा नव्याने डेव्हलप होणारा आमचा युवा वॉरियर, ज्यांनी सामाजिक बांधिलकी जपत फार गवगवा न करता काम केलं आहे, म्हणून आम्ही हुडकून त्यांना आणलेलं आहे. निशांतजी भगत. यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय आशुतोष सांगोले यांना. आशुतोष सांगोले. आमची चव तुमचं स्मित सुलभ करते हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेला छोटासा उद्योग आज SS मसाले या नावाने प्रसिद्धीस आहे. खडतर मार्गातनं वाट काढत आज ते यशस्वी उद्योजक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुविख्यात आहेत. आशुतोष सांगोले. यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय ऋत्विज चव्हाण यांना. ऋत्विज चव्हाण हे सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत असताना विविध प्रकारचे छंद त्यांनी जोपासलेत. युवकांसाठी प्रेरणादायी लेखन केलं आहे. पर्यटनाची आवड जोपासणारे ऋत्विज चव्हाण सोलापूर शहराच्या उद्योग, व्यावसायिक सेवा, शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व. यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्रीयुत राम शिंदे यांना. राम शिंदे. जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम या सगळ्याच्या माध्यमातून यशाला गवसली घालणारे राम शिंदे सर. मेहनतीच्या जोरावरती आयुष्यामध्ये त्यांनी सुवर्णकाळ अक्षरशः खेचून आणलेला आहे. गार्डनिंग, लेबर ठेकेदारी, हॉटेल व्यवसाय अशा विविध व्यवसायामध्ये कार्यरत असणारे राम शिंदे. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. त्यांनी समोर बसून घ्यायचे. मी युवा राज्यमंत्री
आदिती तटकरे यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. बाळासाहेब थोरातांच्या कॉलेजमध्ये मेधा महोत्सव झाला होता आणि हे सगळे यंगस्टर MLA आले होते. तेव्हा आदितीताईंना प्रश्न विचारला होता की तुम्हाला सुनील तटकरे आवडतात का अजितदादा पवार. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की नियोजनासाठी सुनील तटकरे आणि रोखठोक कामाच्या पद्धतीनुसार अजितदादा पवार. असं स्पष्ट बोलणारे आमचे युवा मंत्री आहेत. आदितीताईंना ऐकू. सकाळ व यूथ इन्स्पायरेटर्स नेटवर्क यांच्या वतीने आयोजित युवा वॉरियर्स पुरस्कार वितरण व त्याचबरोबर अंकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील आमचे सहकारी डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब पतंगराव कदम, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे डॉक्टर PN कदम साहेब, सन्माननीय आयुक्त कृष्ण प्रकाश साहेब, डॉक्टर महेंद्र कल्याणकरजी, कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे प्रवीणजी तरडे, ज्यांनी आवर्जून मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिली, ते श्रीरामजी पवार, श्री महेंद्र पिसाळजी, श्री उदयजी जाधव, संदीपजी काळे आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे ते सर्वच 35 शिलेदार. खरं तर युवा या शब्दाची जर आपण थोडी फेररचना केली, जर ते अक्षर थोडे आपण त्याच्यात बदल केला तर त्याचा अर्थ वायू असा होतो. आणि हा वायू योग्य दिशेने वाहण्यासाठी जी सक्षमपणाने जबाबदारी यूथ इन्स्पायरेटर्स नेटवर्कने घेतलेली आहे, यांचे मनापासूनच सुरुवातीला सगळ्यांच्याच वतीने अभिनंदन आणि आभार मानते. बऱ्याचशा वेळेला पुरस्कार ह्या आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यानंतर दिले जातात. तरुण वयामध्ये ज्या वेळेला पुरस्कार मिळतात त्यावेळेला लहान वयामध्येच लक्षात येतं की आपण योग्य दिशेला जात आहोत. आणि खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तींना आज ज्यांचा सन्मान करण्यात येत आहे त्या सगळ्यांनाच आपण योग्य दिशेने काम करत आहोत याचं उदाहरण आजच्या या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने निश्चितपणाने प्राप्त झालं असेल. त्याच्यामुळे पुरस्कार हा आपल्याला पुढील कामगिरी आपली चांगल्या पद्धतीनं व्हावी, त्यात उत्साह आणखीन वाढावा यासाठी दिला जातो. त्याच्यामुळे नक्कीच आपण अतिशय आत्मीयतेने प्रामाणिकपणे पुढेही कार्यरत राहाल अशी सदिच्छा व्यक्त करते. खरं तर आपण लहान असताना आपल्या आईवडिलांच्या आपल्याकडनं फार अपेक्षा असतात. म्हणजे बाळासाहेबांच्याही आईवडिलांच्या निश्चितपणाने राहिल्या असतील. आणि मग पुढे जाऊन आपल्या मुलांनी असं व्हावं, पुढे जाऊन आपल्या मुलांनी तसं व्हावं. बाळासाहेबांनी तर मुलांचं भवितव्य घडवण्याचं कामच, ती एक कामगिरीच आपण हाती घेतलेली आहे. मी लहान असताना माझ्या वडिलांची फार इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. पण 12वीचा रिपोर्ट कार्ड बघून वडिलांना लक्षात आलं की ती अपेक्षा आपण सोडून द्यावी आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्याच्यामध्येच हिला संधी द्यावी, कदाचित त्यामध्येही चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल. त्याच्यामुळे या 35 शिलेदारांना शिलेदार होण्याची मुभा देणाऱ्या आईवडिलांचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करते. कारण एखादा विचार ज्या वेळेला आपण मनामध्ये घेतो, एखादं करिअर आपण ज्या वेळेला विचार करतो, त्यामध्ये आपल्याला काम करण्याची किंवा जे काही आपलं स्वातंत्र्य आहे ते देण्याची कामगिरी ही आपल्या आईवडीलच करत असतात. कारण त्यांची स्वप्न आपल्या बाबतीतली असतात, जी स्वप्न त्यांची अपूर्ण राहिलेली असतात ते त्यांच्या मुलांच्या रूपाने पूर्ण करण्याचा एक त्यांचा मानस असतो. आणि त्याही पलीकडे जाऊन ज्या वेळेला ते आपल्याला ही संधी देतात त्यावेळेला निश्चितपणाने या पुरस्कारासाठी सर्वप्रथम पात्र हे आपले आईवडीलच असतात. आणि खऱ्या अर्थानं आज त्यांचा आवर्जून उल्लेख करत असताना आपण जे सर्व युवा तरुण या ठिकाणी आहात, आम्ही मंत्रिमंडळामध्ये ज्या वेळेला काम करतो, मी विश्वजित दादांना आवर्जून आमच्या युवकांचं प्रेरणास्थान म्हणते. ते मस्करीत घेत असतील पण खऱ्या अर्थानं मी म्हणते. कारण लहान वयामध्ये योग्य दिशा ही ठरणं आणि त्यामध्ये काम करणं. आम्हाला बऱ्याचशा वेळेला म्हटलं जातं की तुम्ही वारसदार म्हणून ओळखले जाता, तुमच्या पाठी एक नाव आहे आणि मग त्यातून तुम्ही पुढे येता. पण मी नेहमी त्या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करते की जसं एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती राजकीय क्षेत्रामध्ये येतं, तितकी किंवा कधीकधी त्याच्याहूनपेक्षाही अधिक जबाबदारी ही ज्या वेळेला आपण एक राजकीय वारसा घेऊन येतो त्यावेळेला असते. कारण आपल्याला ऑलरेडी एक उदाहरण
असतं आणि ते आपल्याला आपल्या वडिलांपेक्षा किंवा जे आपले राजकारणामध्ये सक्रिय असणारे नातेवाईक असतात त्याहूनही अधिक आपल्याला काम करावं लागत असतं. त्याच्यामुळे आज या ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे आपण सगळ्यांनी एक उदाहरण ठेवलेलं आहे. कदाचित आपल्यासारखेच काम करणारे असंख्य असतील, पण त्यांना तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे यातून त्यांना एक प्रेरणा मिळेल की आपण सुद्धा कुठल्याही पार्श्वभूमीतून आलेलो असो, जरी आपल्याला राजकीय वारसा असो अथवा नसो, तरीही आपल्याला हक्काचं व्यासपीठ मिळू शकतं. याचं एक उदाहरण निश्चितपणाने सकाळच्या माध्यमातून आज देण्यात आलेलं आहे. कारण राज्यकर्त्यांना क्रिटिसाईज करणारे, त्यांच्यावर आलोचना करणारे हे बरेच कार्यक्रम आपण ऐकतो, ज्याचा उल्लेख प्रवीणजींनी सुद्धा या ठिकाणी केला. पण त्याचबरोबर ज्या वेळेला आपल्या समाजामध्ये कठीण परिस्थिती येते त्यावेळेला असे फार मोजके मंडळी असतात, फार कमी लोकप्रतिनिधी असतात, या आपल्या एकंदर निवडणुकीच्या राजकारणाला बाजूला सारून ते काम करायला कार्यरत होत असतात. त्याच्यामुळे आज ज्या विविध राजकीय पक्षातून सुद्धा ज्यांनी निवडणूक लढवली असेल, पण एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी कामगिरी या ठिकाणी केली त्यांचासुद्धा आवर्जून उल्लेख कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते. आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला सगळ्यांना येण्याची या ठिकाणी संधी मिळाली. मला आठवते मगाशी आपण येत होतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना सांगितलं की प्रश्न विचारले गेले की तुम्हाला काय वाटतं तुम्ही या कार्यक्रमाला येता, म्हणजे पुरस्कार स्वीकारताना काय वाटतं आणि पुरस्कार देताना काय वाटतं. मी त्यांना इतकंच म्हटलं की कार्यक्रमाला येऊन आम्हाला खूप आवडलं, पुरस्कार मिळणं नाही मिळणं हा त्याच्यातला दुसरा भाग आहे, पण अशा पद्धतीचा कार्यक्रम आणि यातून मिळणारी प्रेरणा हीच नक्की आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहण्यासाठी मला वाटते पुरेशी असते. त्याच्यामुळे पुन्हा एकदा श्रीरामजी आपले, त्याचबरोबर उदयजी खास आपले मनापासूनचे आभार मानते. आणि मगाशी सूत्रसंचालकांनी जो उल्लेख केला, माझी आणि उदयजींची ओळख 2014 झाली पहिल्यांदा, ज्या वेळेला ते कॅम्पेन आमच्यासाठी रन करत होते. आणि 14 साली जसं मी त्यांना बघितलं तसेच ते आज पण आहेत. त्याच्यामुळे बरेचसे इथे जे मंडळी आहेत यांना एक त्यांच्यावरही एक जबाबदारी राहील किंवा आपल्या टीमवर सुद्धा एक कॉन्स्टंट ते प्रेशर राहत असेल की सर इतके यंग दिसतात तर आपण पण तितकं यंग दिसलं पाहिजे. त्याच्यामुळे कामाचा प्रेशर हा आपल्या चेहऱ्यावर दिसता कामा नये. नक्कीच या गोष्टीची प्रेरणा आपण आपल्या संपूर्ण टीमलासुद्धा देत असाल. त्यामुळे आपले विशेष मनापासूनचे आभार या ठिकाणी मानते. आणि आज पुन्हा एकदा म्हणजे सकाळसोबत असणारं हे आमचं नातं हे अतिशय जुनं आहे आणि स्वाभाविक आहे आणि ते तशाच पद्धतीनं पुढे राहण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून तर आमचा प्रयत्न राहील. पण त्याचबरोबर बऱ्याचशा वेळेला या राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत राहत असताना परखडपणाने जिथे चुकतो तिथे चूक दाखवण्याचं काम जे आपल्या माध्यमातून होतं त्याबद्दल मनापासूनचे ऋण व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा ज्यांना आज या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे आपल्याला सर्वांनाच आपल्या पुढील वाटचालीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अदिती तटकरे यांच्याबरोबर मी डॉक्टर विश्वजित कदम, त्याचप्रमाणे डॉक्टर PN कदम आणि उदय जाधव सर, त्यांच्याबरोबर आमचे नवल तोष्णीवाल यांना आमंत्रित करतो. हा शेवटचा सेगमेंट आहे पुरस्कार प्रदान करण्याचा. त्याच्यानंतर सगळ्यांना आग्रहाची जेवण्याची विनंती आहे आणि सर्व ज्यांना पुरस्कार प्रदान केलेले आहेत त्यांनी नंतर ग्रुप फोटोसाठी यायचे. आमचे व्हॉलेंटियर्स आपल्याला गाईड करतील. यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय नाशिकचे प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉक्टर राज नगरकर यांना. पेट्रोलियम इंजिनियर होण्याचं स्वप्न असणारे डॉक्टर राज हे प्रत्यक्षात झाले कॅन्सर सर्जन. हजारोंच्या आशीर्वादाचे धनी असणारे नगरकर साहेब रोबोटिक्सच्याद्वारे कॅन्सरची सर्जरी पार पडतात. ब्रेस्ट कॅन्सरच्या 4000पेक्षा जास्त सर्जरी यांच्या कुशल हातामधनं यशस्वी झालेल्या आहेत. यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय अंकुश सोनवणे सरांना. अंकुशजी सोनवणे सर शिक्षणाच्या माध्यमातून खेड्यापाड्यातल्या हजारो विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम
आमचे अंकुश सोनवणे सर करता आहेत. त्यांच्या कामाला जोरदार टाळ्यांनी दाद देऊ. प्रवीणजी गायकवाड यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. या सर्व मान्यवरांच्या बरोबर यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्रदीप गोरडे यांना. उद्योजक घडवणारा उद्योजक अवलिया असं प्रदीपदादांचं वर्णन केलं तर ते वावगं ठरणार नाही. प्रदीपजी गोरडे. यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय रवी बोडके यांना. रवीजी बोडके शब्दशः रस्त्यावरती पडलेल्या अनाथांना उचलून आणून त्यांना आंघोळ घालण्यापासनं वैद्यकीय उपचार देण्यापर्यंत अनेक कामं त्यांनी केलीत. असे हजारो लोकांची शुश्रूषा रविदादांनी केलेली आणि आजपर्यंत 500हून जास्त लोकांना स्वतःचं घर मिळवून दिलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक करू. यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय गणेशजी म्हात्रे यांना. सरकारी नोकरी करून केवळ कुटुंबापुरतं मर्यादित राहण्यापेक्षा समाजकार्य करून लोकहितासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारे नगरसेवक गणेश गंगाराम म्हात्रे हे आधुनिक काळातले आयडॉल ठरत आहेत. गणेशजी म्हात्रे मनपूर्वक अभिनंदन. यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय शिरीष घरत यांना. आसूडगाव, कातकरवाडी, करंजाडे, कोळीवाडा, फणसवाडी अशा सगळ्या दुर्गम भागांमध्ये गोरगरिबांच्यासाठी काम करणारे आणि शिवसेनेच्या विचारधारेवरती चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे शिरीषजी घरत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन. यानंतरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय गिरीश राजेंद्र शर्मा यांना. गिरीशजी शर्मा गोल्डन मेमरीज या नावाची त्यांची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळवून देणारे इव्हेंट टू इव्हेंट ज्यांचा खूप मनापासून ज्यांची काळजी घेणारे असे आमचे गिरीश राजेंद्र शर्मा. छोट्या व्यवसायाचं खूप मोठ्या व्यवसायामध्ये आता त्यांच्या रूपांतर झालेलं आहे. या सर्वच वॉरियर्सचं खूप मनापासून अभिनंदन. डॉक्टर विश्वजित कदम यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी त्यांच्यासाठी एक प्रेमाची भेट आहे. मी आमचे बिझनेस हेड नवल तोष्णीवाल यांना विनंती करतो. सकाळचा 89वा वर्धापन दिन झाला. त्यानिमित्ताने पुण्याचं नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्याच्यावरती विविध आर्टिकल्स होती. त्याचा एक कोलाज बनवलेला आहे. भारती विद्यापीठ अभिमत आपण एक विद्यापीठाची खूप मोठी जबाबदारी सांभाळताय. ही सकाळच्या वतीने आपल्यासाठी प्रेमाची भेट. डॉक्टर विश्वजित कदम. प्रवीण तरडेंना बाळासाहेबांविषयी बोलायचं आहे. प्रवीण, मलाही हे सांगायचं आहे की मी भारतीय विद्यापीठातनंच 88 साली फार्मसी झालो आहे. नाही, मी वेगळ्या विषयासाठी आलो. काय कित्येकदा माणसं राजकारणात असतात, खूप मोठी शिक्षण संस्था आहे, पण त्यांच्या अंगाला माती किती लागलेली आपल्याला माहीत नसतं, म्हणून मी सांगायला आलो. मी भारतीय विद्यापीठाचा विद्यार्थी. आम्ही सगळे त्या शंकरराव मोरे विद्यालयाच्या आजूबाजूला जो स्लम एरिया आहे, आम्ही तिथं राहणारी मुलं. आणि त्या काळात आम्हाला फी भरायला पैसे नसायचे शाळेत. तर ज्यांना डॉक्टर पतंगराव कदम माहिती आहेत त्यांनाच फक्त कळू शकतं की तो माणूस काय होता. आणि डॉक्टरांनी आमची फी भरून माझं MBA पर्यंतचं शिक्षण भारतीय विद्यापीठातून झालं.
आणि हा मुलगा पहिलीपासून आपल्याकडं आहे आणि त्याची आर्थिक परिस्थिती अशी आहे म्हणून डॉक्टर पतंगराव कदमांनी माझं MBA पर्यंतचं शिक्षण फ्री करून दिलं होतं. आणि वडिलांचा वारसा बाळासाहेबांनी असा पुढं चालवला की मला पहिला पुरस्कार मिळाला दुबईला रेगे फिल्मसाठी. तर मला माहिती पण नव्हतं, कारण ना 1-2 वेळा मोठे साहेब मला कुठं पुरस्कार मिळाला की यायचे आणि अचानक यायचे. पतंगराव कदम शिक्षण मंत्री आणि ते कुठं कुठं दिसायचे नाटका बिटकाला. आलो होतो गपचूप, तुम्हाला कळलं तुझं नाटक आहे, म्हटलं जावं बघून. त्यांची बोलण्याची पद्धत अशी होती. मला पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर मला न सांगता बाळासाहेब आणि त्यांच्या मिसेस मला पहिल्या रांगेत दिसल्या होत्या आणि ते दुबईला आले होते माझा पुरस्कार पाहायला. त्यामुळं ही अशी माणसं राजकारण आणि त्यांच्या ज्या संस्था ह्याच्या पलीकडं असतात आणि त्याच्या पलीकडं जाऊन काम करतात. असं कधी संधी मिळत नाही बोलायची. आज चान्स मिळाला, त्यात भारतीय विद्यापीठाचा त्यात उल्लेख होता पुण्याचं वैभव वाढवण्यात. त्या भारतीय विद्यापीठाचे आम्ही विद्यार्थी भारतीय विद्यापीठाचा नावलौकिक जगभर नेऊ. बाळासाहेब धन्यवाद. सकाळ वर्तमानपत्राच्या माध्यमातून यंग इंडियन्स नेटवर्क या प्लॅटफॉर्ममधून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील जी युवक आहेत त्या युवकांचा व त्यांचा कार्याचा गौरव करण्याकरता जो आज पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे, त्या सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्राच्या उद्योग व पर्यटन राज्यमंत्री आमच्या भगिनी आदितीताई तटकरे, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे एक महाराष्ट्राच्या गृह खात्यातील पोलीस खात्यातील एक अत्यंत डायनामिक आणि डॅशिंग पोलीस अधिकारी आणि आयुक्त, ज्यांच्याशी सांगलीचे SP असताना एक अत्यंत जवळचा माझा संबंध आलात, असे आदरणीय कृष्णप्रकाशजी, उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ सहकारी प्रवीणजी गायकवाड, आदरणीय डॉक्टर श्रीराम पवार, उदयजी जाधव, तोष्णीवालजी, उपस्थित आमच्या साहेबांच्या सोबत ज्यांनी काही काळ काम केलं असे आपल्या महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेतील एक अत्यंत कार्यक्षम अधिकारी डॉक्टर कल्याणकरजी, उपस्थित डॉक्टर कदम, सर्वच मान्यवर पुरस्कार विजेते बंधू भगिनींनो, वेळ बराच झालेला आहे आणि प्रथमतः मी आयोजकांचे दिलगीर व्यक्त करतो की आजच्या कार्यक्रमाला मला येण्यास उशीर झाला, कारण थेट मी सांगलीवरनं आलेलो. मी आदितीताईंचे मनापासून दिलगीर व्यक्त करतो, कारण मी त्यांना सांगितलं मी 6ला येईल आणि आमच्या दोघात असं ठरलं होतं की मी आलो की त्या निघून जाणार, परंतु त्यांनी थोडा पेशन्स ठेवला आहे. प्रवीण तरडेंनी सुद्धा काही भावना व्यक्त केलेल्या आहेत. मी प्रथमतः सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनापासून अभिनंदन करतो की आपण अनेक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण शहरी एक वेगळ्या पार्श्वभूमीतून, सर्वसामान्य कुटुंबाची काही लोकांची पार्श्वभूमी आहे, काही कुणाची राजकीय असेल, औद्योगिक असेल, शिक्षण क्षेत्रात काही लोकांनी काम केलेले मी पाहत होतो. अशा सर्व लोकांचं मनापासून अभिनंदन की आपल्या या वयामध्ये आपल्या कार्याचा गौरव आज सकाळ वृत्त समूहाने या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने केला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे वृत्तपत्रिका असं म्हणलं जातं आणि त्यातून खऱ्या अर्थाने सकाळचं एक वेगळा उल्लेख केला गेला पाहिजे, कारण नैतिकतेची पत्रकारिता ही कुणी जोपासली असेल तर ती सकाळनी जोपासली असं म्हणलं तर मनापासून मला त्याचा उल्लेख करायचा आहे. आणि त्यातूनच हे असे उपक्रम जेव्हा केले जातात, यंग एजमध्ये जेव्हा चांगल्या केलेल्या कार्याचं कौतुक केलं जातं, पाठीवर थाप मिळते, तर जसं आदितीताईंनी उल्लेख केलात की भविष्याची एक चांगली दिशा त्यातून ठरते आणि पुढेही जाऊन अधिक चांगली कामं त्या व्यक्तींकडनं होत असतात. मी खरं सांगायचं म्हटलं तर फार काय इतकी वैचारिक भाषणं झाली आणि कृष्णप्रकाशजींच्या नंतर बोलल्यानंतर बोलण्याची आवश्यकता फार काही आहे आणि कल्याणकरजीही सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं मनोगत व्यक्त केलं.
मला एवढंच म्हणायचं आहे की डू वॉट यू डू बेस्ट. आयुष्यात जे करायचं आहे ते चांगलं करा, नैतिकतेने करा. आई वडिलांनी जे संस्कार घडवलेत, ज्या तुम्ही मातीतनं आलात, ज्या परिसरातनं आलात, ज्या गावातनं आला, त्याची आठवण ठेवली पाहिजे. आणि कुठेतरी आपण समाजाला, आपल्या महाराष्ट्राला, देशाला काहीतरी देणं लागतो ह्याचा भान सातत्याने राहायला पाहिजे. कारण सुदैवाने आपल्या देशात आणि महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणं आहेत. काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण वेगळ्या भावनेतनं साजरी केली. संत ज्ञानेश्वर असतील, स्वामी विवेकानंद असतील, भगतसिंग असतील, अशी असंख्य उदाहरणं आहेत आपल्या देशामध्ये ज्यांनी तरुण पिढीमध्ये, तरुण वयामध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये एक फार मोठी क्रांती घडवलेली आहे, जी राष्ट्रीय स्तरावरच नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा जाऊन पोचलेली आहे. आणि म्हणून असं मला वाटतं की ह्याचा एक तो मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे. त्या वारसाचं जतन करत पुढे आपण कसं जायचं, आपल्या क्षेत्रात सुद्धा जर आपण चांगलं काम केलं, फार काही वेगळं करायची आवश्यकता अशातला भाग नाही. नेहमी लोकांना वाटतं मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे, काय तसं काय हे नाही. जे करताय ते जरी चांगलं केलं तरी मला वाटतं तुमचं व्यक्तिगत कॉन्ट्रीब्युशन हे सोसायटीला खूप चांगलं असू शकतं. म्हणजे आता प्रवीण तरडे कलाकार आहेत, त्यांच्या क्षेत्रामध्ये जे काय करतायत ते उत्तम करतायत आणि ते सुद्धा एक महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन सोसायटीमध्ये आहे. एक पोलीस अधिकारी म्हणून कृष्णप्रकाशजी त्यांचं जी काही ड्युटी आहे, जे काही काम आहे ते उत्तम करतात. त्यातनं एक आदर्श त्यांच्या हाताखालच्या सर्व अधिकाऱ्यांना निर्माण होतो. म्हणजे त्यातनं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन हे सोसायटीला आणि आपल्या समाजाला असं मी सांगू इच्छितो. आणि म्हणून मला एकच आपल्याला सांगायचं आहे, जे करताय ते चांगलं करा. मला बोलवलं, आमचे संबंध आहेतच. संदीपजींशी अनेकांशी त्यांनी खूप आग्रह केला. मला जरा शंका होती आज मी येईल की नाही. खरं सांगायचं म्हणलं तर मी आदितींना बोललो, पण त्यांना ते थोडंसं नेहमी विनोदाचा भाग वाटतो. मी माझ्या मुलांना 5 दिवस झालं भेटलो नाही. एक 7 वर्षाचा, एक 5 वर्षाचा आहे. आणि उद्याचा संपूर्ण दिवस मी काढून ठेवला. म्हणलं उद्या सकाळी 7:30ला आम्ही हिल क्लाइम्बिंगला जाणार आहोत. आणि आज माझ्या दोन्ही मुलांशी मी फोनवर बोललो की मी येतोय. दोघांनी मला सांगितलं तुम्ही 9:30च्या नाही आला तर बघा, कारण 9:30ला आम्हाला झोपायचं आहे. आणि म्हणून मी त्यांना थोडं सांगत होतो की कार्यक्रम लवकर करा, मला कुठल्याही परिस्थितीत तिकडे पोचायचं आहे. परंतु तुम्ही संयम दाखवला. आणि हा राजकर्त्यांचा एक जो भाग असतो, म्हणजे प्रवीणजींनी पाहिलं आमचा मतदारसंघ, माझं काम, महापुरातलं काम, मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो. 550 किलोमीटरची मी पदयात्रा केली, बुलढाणापासून सांगली जिल्ह्यापर्यंत, रोज 30-35 किलोमीटर. सगळं प्रवीण तरडेंना चांगलं माहिती आहे, कृष्णप्रकाशजींना चांगलं माहिती आहे. आणि त्यातून कुठेतरी आम्ही हा आमचा जो काही जसं आदितीताईंना एक तटकरे साहेबांचा एक वारसा लाभलेला आहे, त्या वारसातनं, त्या छायेतनं बाहेर पडणं हे एवढं सोपं नसतं. पण आम्ही आमची धडपड, आमचं काम हे आमच्या पद्धतीने करत असतो. आणि कुठेतरी लोकांचा आशीर्वाद, घरातल्या लोकांचीही साथ मिळते, समाज आम्हाला स्वीकारतो, चांगल्या केलेल्या कामाचं आमचंही कौतुक मिळतं आणि मग पुढे जाण्याची एक ऊर्जा आम्हालाही त्यातनं मिळते. आणि म्हणून या ठिकाणी हीच ऊर्जा घेऊन आज कदाचित ह्या व्यासपीठावर एक राज्याचा मंत्री म्हणून मला महाराष्ट्रातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याची संधी माझ्या पक्षातून किंवा सरकारमधून मिळते. आणि म्हणून आज या ठिकाणी आदितीताई आहेत, आम्ही आहोत. निश्चित स्वरूपात तुमचे जे काही काम मी त्या पुस्तिकेतनं वाचत होतो, प्रत्येकाचं कौतुकास्पद काम आहे. आणि प्रत्येकानी म्हणजे इतरांचं सोडा, मी एकच मुद्दा बोलेन की जे तुम्ही काम उभं केलं, जे काही केलेलं आहे, पहिलं म्हणजे तुमच्या आईवडिलांना तुमचा मनापासून अभिमान वाटला असेल. ह्याचं मला वाटतं ह्याच्याहून मोठं बक्षीस असू शकत नाही, ह्याच्याहून मोठा पुरस्कार असू शकत नाही. की एक पोटच्या जन्माला मुलाचा आणि मुलीचं अभिमान वाटणं की माझ्या मुलांनी किंवा माझ्या मुलीने एवढं चांगलं काम केलं, आणि तो अभिमान आणि तो आनंद तुम्ही तुमच्या आईवडिलांना दिलात, ही फार मोठी गोष्ट आहे. आज सकाळनी सुद्धा हा पुरस्कार आयोजित करून तुमच्या कार्याचं कौतुक, गौरव केलं, त्याबद्दल सकाळ वृत्त समूहाचेही मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मला आपण बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि आदितीताईंनी जो संयम ठेवला, त्या सांगितलं विश्वजित मला रायगडला जायचं, आणि खरं हे त्यांनाही रायगडला जायचं. उद्या पवारसाहेब मला त्या म्हणाल्या सकाळी त्यांच्याकडे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, परंतु त्याही या ठिकाणी उपस्थित राहिलात. थोडं माझं मनोगत होईपर्यंत थांबल्यात, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा प्रवीणजी, थँक्यू सो मच. तुम्ही वारंवार साहेबांच्या कार्याचा उल्लेख करत असतात, फी कन्सेशन दिलं ही गोष्ट वेगळी, पण साहेब जिथे आहेत ही इज प्राऊड ऑफ यू, एवढंच मी सांगतो आपल्याला. जिथे कुठे आहेत ही इज एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू, एवढंच. आणि त्याचा एक वेगळा आनंद मलाही या ठिकाणी निश्चितपणे आहे. आपण सगळे जमलात, अनेक जण लांबून आलेले आहात,
तर आपल्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. डॉक्टर विश्वजित कदमांनी आदितीताईंनी संयम दाखवला आहे इतक्या वेळा सांगितलं की मी त्यांची री ओढतोय आणि शेवटची 5 मिनटं अजून आपण संयम दाखवावा अशी विनंती करतो. कारण या सगळ्या लोकांनी इतकं बहारदार काम केलं आहे. प्रवीणचं बोलणं ऐकलं, केपींचं बोलणं ऐकलं, या सगळ्या मंडळींचं पुस्तक वाचलं. कार्यक्रम सुरू असताना दत्ता हलसगीकर काकांच्या ओळी मनामध्ये गुंजत होत्या. त्यांनी असं म्हटलं, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. हे सगळं काम आपण खूप सुंदर करताय. तुमचं काम शब्दबद्ध करणाऱ्या टीमला त्यांची डिमांड होती की आदितीताईंनीच आमचा सत्कार करायला पाहिजे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. यंग इन्स्पिरेटर्सच्या यीनच्या सगळ्या टीमला मी आमंत्रित करतोय. युवा वॉरियर्सची संकल्पना, समन्वय आणि सहाय्य करणाऱ्या सर्वजणांना, नितीन धांडे पाटील, गणेश घोलप, गणेश जगदाळे, अवधूत गायकवाड, आकाश गायकवाड, हरीश शर्मा, अभिजित बर्गे, आकाश पांढरे आणि चैताली बनसोडे. या सगळ्यांना पण आपण जोरदार टाळ्यांनी दाद देऊ. आणि या सगळ्यांचे लीडर आमचे संदीप काळे यांना पण मी आमंत्रित करतो. प्रातिनिधिक स्वरूपात या पुस्तकाचं अतिशय अप्रतिम मुखपृष्ठ सजावट आणि मांडणी करणारे आमचे मित्र सौरभ कुलकर्णी. सौरभना पण मी आमंत्रित करतो. आदितीताईंनी त्यांना सन्मानित करावं. सौरभ कुलकर्णी. या पुस्तकाची सजावट आणि उत्तम मांडणी करणारे सौरभ कुलकर्णी. यानंतर श्री नितीन धांडे पाटील आभार प्रदर्शन करतील आणि मग ग्रुप फोटोसाठी फक्त शेवटची 3.5 मिनटं आहेत. सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर नेटवर्क्स अर्थात यीनच्या वतीने करोना काळात ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाज विधायक व लोकोपयोगी अशी कार्य व कामे केली, अशा सर्व युवा तरुण योद्ध्यांना समर्पित असा युवा वॉरियर्स या विशेष अंकाचे प्रकाशन व युवा वॉरियर्स पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने या अंकाचं प्रकाशन झालं. त्यासाठी उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर व युवा वॉरियर्स यांचे यंग इन्स्पिरेटर नेटवर्कच्या वतीने आभार. या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग माननीय श्री डॉक्टर विश्वजित कदम सर, राज्यमंत्री उद्योग व क्रीडा व युवक कल्याण माननीय कुमारी आदिती तटकरे मॅडम, संस्थापक संचालक संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन डॉक्टर PN कदम सर, कामगार आयुक्त आणि संचालक उद्योग आरोग्य व सुरक्षा माननीय श्री महेंद्र कल्याणकर सर, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड श्री कृष्णप्रकाश सर व सिने अभिनेते व दिग्दर्शक माननीय श्री प्रवीण तरडे सर, या सर्वांचे विशेष आभार. ज्यांच्या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला अशा माझ्या सर्व सहकाऱ्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.